ओके ठीक आहे. इतिहासचं रिव्हिजन मारायचं आहे पूर्ण. ठीक आहे, वाचलाच ना इतिहास? मार बघा, चालतंय, मी हाय पुढे. ठीक आहे, येते लक्षात. ठीक आहे, इतिहास जर बघायला चालू केला तर एकूण पहिल्यांदा काय होतं रे? पद होतं. ठीक आहे, आपण पहिल्यांदा 3 भाग पाडले. इतिहासचे किती पडले रे? 3. पहिला पाडला प्राग ऐतिहासिक, त्यानंतर मध्य ऐतिहासिक आणि त्यानंतर आद्य ऐतिहासिक. प्राग ऐतिहासिकचा आपण किती प्रकार पाडलं? 4. कोणतं कोणतं रे? पुराश्म युग, मध्याश्म युग, नवाश्म युग आणि रे ताम्रपाषाण युग. कोणता? ताम्रपाषाण युग. हाय नो पीडीएफ? माहिती आहे नो किती प्रकार पडले रे? 4. त्यामध्ये चाकाचा शोध लागलाय, अग्नीचा शोध लागलाय. ठीक आहे, शेती केल्या. शेतीमध्ये पहिल्यांदा कोणतं पीक घेतलंय रे? कोणतं? गहू. कोणते घेतले? गहू आणि ज्वारी. गहू आणि ज्वारी कुठे घेतले रे ते? अरे पाकिस्तान मध्ये कोणतं ठिकाण? राखीगड. कुठलं? राखीगड. कोणतं? राखीगड मध्ये. ठीक आहे, ते पहिले मला सांगा रे, प्राग ऐतिहासिकचा आपल्याकडे काय पुरावा आहे काय? नाही. आपण कशाने बघितलं ते? बाबा जी चित्रकला. कोणती रे? चित्रकला. चित्रकला कुठे पहिली? भीमबेटका ह्याच्यामध्ये आहेत. ठीक आहे, अशा प्रकारची चित्र काढल्यात. इथं असं दाखवलंय. ठीक आहे, अशा प्रकारची चित्र काढल्यात ना कुठं? भीमबेटका. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये आदिवासी चित्र कोणती रे? वारली प्रसिद्ध आहेत. कोणती? वारली. आणि मधुमती कुठली आहेत रे? मधुमती बिहारची. कुठली रे? बिहारची. येते लक्षात? ते आपण चित्रावरून हे लक्षात घेतले. त्यानंतर पहिला आपण कोणता इतिहास? आद्य. कोणता पहिला रे? आद्य. आद्यचं परत किती प्रकार पडले रे? आद्यचं किती पडलं? परत 3. प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक. प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक. याचा पुरावा आपल्याला सापडल्यात. याचा पुरावा सापडल्यात. हे पुरावा लिखित स्वरूपात आहेत. कोणते आहेत रे? लिखित. आणि ते आपल्याला वाचता आल्यात. ठीक आहे, काय झालं? बंद झाला? काय झालं? अरे हे असं काय झाले? मी काय माराय नाही. तुला फोन आलाय कोणाला? अरे स्क्रीन बंद झाली. अरे हे बघ की ब्लर झाले. ब्लर झाले ना. ब्लर झाले रे. काय म्हणजे मोबाईल असं प्रॉब्लेम द्यायलाय आमचा. ठीक आहे, लक्षात घ्या रे. 16 महाजनपदे होती. किती होती रे? 16 महाजनपदे. पहिल्यांदा जनपदे असायची. काय असायची ते? जनपदे. त्या जनपदे असायची म्हणजे कसं बघा रे, त्या टाईप मध्ये लक्षात घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येते. ठीक आहे, ह्या टाईप मध्ये लक्षात घ्या. बघा, लहान लहान काय असायची रे? जनपद असायची. काय असायची रे? जनपद. ह्या जनपद जसं गाव आहे, तालुका आहे, जिल्हा आहे, या टाईप मध्ये जिल्ह्याचे बनून काय होते रे? राज्य तयार होते. तसं छोटे छोटे काय असायची रे? जनपद असायची. काय असायची रे? जनपद. काय असायची? जनपद. ह्या जनपदाची निर्मिती कशात झाली रे? महाजनपद. कशात झाली रे? महाजनपद. कशात झाली? महाजनपद. येते लक्षात? जनपदांचे रूपांतर कशात झाले रे? महाजनपदात झाले. लक्षात येते ना? ठीक आहे, एकूण महाजनपदे किती निर्माण झाली रे? 16. किती निर्माण झाली रे? 16 महाजनपद निर्माण झाले. किती? 16 महाजनपद. येते लक्षात? ठीक आहे, महाजनपदाचा उल्लेख आपल्याला कशात नाही भेटला रे? कोणत्या ग्रंथात? बुद्धांचा कोणता ग्रंथ? कोणता? अरे त्रिपिटक मध्ये नव रे, ग्रंथ अगुंतर मध्ये भेटलाय. ग्रंथ अगुंतर मध्ये आपल्याला महाजनपदाचा काय भेटलाय रे? उल्लेख भेटलाय. एकूण महाजनपदे किती आहेत रे? 16. पहिला आला अवंती. कोणता रे? अवंती. अंग, अश्मक. कोणतं? अश्मक. त्यानंतर गांधार, त्यानंतर पांचाली, त्यानंतर चिदी, त्यानंतर मगध, त्यानंतर मत्स्य, त्यानंतर मल्ल, कंबोज,
कुरु, त्यानंतर कोसल, त्यानंतर कंबोज, कुरु, कौशल आणि कोणतं रे ठीक आहे शेरशेन, सुरशेन, सुरशेन, त्यानंतर वत्स, त्यानंतर वजी. किती झालीत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि कुठलं तर राहिले? पांचाली झाले रे. कंबोज, कौशल, कुरु, क वर्ण कोणतं राहिले? क वर्ण, क वर्ण कोणतं तर महाजनपद राहिले रे. क वर्ण महाजनपद राहिले. कुरु, काशी. कोणतं रे? काशी. ठीक आहे. कोणतं आहे? काशी. एकूण किती महाजनपदे होती रे? 16 होती. ठीक आहे. अवंती, अंग, अश्मक, गांधार, पांचाली, ठीक आहे, चेदी, मगध, मत्स्य, मल्ल, कंबोज, कुरु, कौशल, सुरसेन, वत्स, वज्जी आणि काशी. एकूण महाजनपद किती होती रे? 16 होती. त्यातलं इम्पॉर्टंट महाजनपद म्हणजे कोणतं रे? मगध. कोणतं रे? मगध. मगधची राजधानी कोणती होती रे? राजगीर. काय होती रे? राजगीर. इथे ना मगधची राजधानी कोणती रे? राजगीर. मगध जे साम्राज्य होते ते पूर्ण जे सिंध प्रांत होता, बिहार प्रांत होता, तिकडे पसरलेलं. मगध जास्तीत कुठे होतं रे? ठीक आहे. मगध जास्तीत कुठे होतं रे? तुमचा सिंध प्रांत आहे, बिहार प्रांत आहे, त्या साईडला कोणतं राज्य होतं रे? मगध होतं. जर बघायला गेलं असं तर मगध आहे बघा, ह्या साईडला, ह्या बिहारच्या साईडला कोणतं राज्य होतं रे? मगध होतं. ह्या मगध राज्याचा पहिला राजा आला ते वंश कोणता आला रे? हरियंक वंश. कोणता आला रे? हरियंक वंश पहिला आहे. कोणता आहे रे? हरियंक वंश. येथे लक्षात न, मगधचा जो राजा होता जो पहिला त्यानं हरियंकरांनी संस्थापक केली ते कोण रे? बिंबिसार. कोण रे? बिंबिसार. कोण आला रे? बिंबिसार. हा बिंबिसारने हरियंक वंशाची स्थापना केली, पण एवढा मोठा वंश तयार करायला नाही. बिंबिसारचे एक लक्षात घ्या, बिंबिसारच्या राज्य दरबारात कोण होता रे? जीवक. कोण होता रे? जीवक. कोण होता? जीवक. येथे लक्षात, कोण होता रे? जीवक राजवैद होता. कोण होता रे? जीवक राजवैद. ह्यालाच कुणा दरबारात पाठवलेलं? गौतम बुद्धांच्या. ठीक आहे. कोण तर आचार्य असल्यामुळे तिथे कोणाला पाठवलं रे? जीवकला पाठवलेलं. ठीक आहे. बिंबिसारचा मुलगा कोण रे? अजात शत्रू. अजात शत्रू. आता झाले काय बघा रे, इथं बिंबिसारची लग्न झाली. पहिल्यांदा काय असायचं की साम्राज्य मोठं करायचं, इथे एक विवाह स्थळ, इथे एक विवाह स्थळ, यामुळे काय व्हायचं रे? राज्य मोठं व्हायचं. काय व्हायचं? राज्य मोठं व्हायचं. त्यामुळे बघा इथे बिंबिसारची जास्त लग्न झाली. काय जाती रे? बिंबिसारची जास्त लग्न झाली. बिंबिसारची हत्या कोणी केली रे? अजातशत्रू. बाबाची लग्न झाले 2-3, पोरग्याचं एक पण वेळ नाही. पहिल्यांदा गादीला मत होतं, त्यामुळे ठीक आहे. कुणाला मारलं रे? बिंबिसारला मारलं. अजातशत्रूच्या काळात पहिली बौद्ध धर्म परिषद भरलेली. अजातशत्रूच्या काळात कितवी रे? पहिली बौद्ध धर्म परिषद भरलेली. कुठे भरलेली? राजगीरला. कुठं? राजगीर. ठीक आहे. कुठे झालेलं? राजगीर किंवा राजगृह. राजगीर किंवा राजगृह. ह्यालाच म्हणतात गिरी वज्र. काय म्हणतात रे? गिरी वज्र. ह्याचं नाव काय रे? गिरी वज्र. राजगीर, गिरी वज्र किंवा राजगृह हे एकच आहे. येतंय? समजतंय? हा जरी संदर्भ आला तरी हा तरी टाकायचा. गिरी वज्र पण येऊ शकते. अजातशत्रूचा मुलगा होता कोण रे? उदाईन. कोण? उदाईन. उदाईन कुणाचा मुलगा होता? अजातशत्रूचा. त्यानं पाटलीपुत्र एक शहर वसवले. कोणतं रे? पाटलीपुत्र. पाटलीपुत्र मरवण्याचं शहर त्यानं का वसवलं? पाटलीपुत्र बरोबर मगध साम्राज्याच्या मध्ये होतं. मग ह्याचं काय म्हणणं होतं की बाबा ज्यावेळी मगध साम्राज्याच्या मध्ये कोणतं शहर असेल तर तिथनं आपल्याला नियंत्रण करायला सोपं जाणार आहे. कधी पण बघा दिल्ली मध्ये आहे ना, त्यामुळे पूर्ण जे भारत आहे पूर्ण व्यवस्थित लक्ष जाते. याचे लक्षात समजते? ठीक आहे. पाटलीपुत्र शहराची स्थापना कोणी केली रे? उदयनला केली. आणि पाटलीपुत्र मध्ये राजधानी कोण कोण गेला? उदयन. पहिली कोणती होती? राजगीर. उदयन कुठे गेला? पाटलीपुत्रला. समजायला लागले? शेवटचा राजा कोण रे? उदयन. कोण रे? शेवटचा राजा उदयन. उदयनची हत्या कोणी केली रे? उदयनचा सेनापती कोण होता? सेनापती शिशुनाग. शिशुनाग हा याचा काय होता रे? सेनापती. उदयनचा काय होता रे? सेनापती होता. त्यामुळे सगळ्या गोष्टी आपण सांगायच्या नाहीत. येते लक्षात जर सांगितलं असं तर असं होते. लक्षात येते? ठीक आहे. कोण होता रे? शिशुनाग. शिशुनाग घरात कोण होता? उदयनचा सेनापती शिशुनाग.
शिशुनाग कुणाला मारलं? उदयनला मारलं. आणि कोणत्या घराण्याची स्थापना केली? शिशुनाग घराणं. कोणतं? शिशुनाग घराणं. कोणतं घराणं आलं? शिशुनाग घराणं पण शिशुनाग आणि वंश पण शिशुनाग. शिशुनागांचा मुलगा होता, त्याचं नाव होतं काला अशोक. काय होतं रे? काला अशोक. आता कालाशोकच्या यानं काय केलं माहितीये? हे दुसरी धर्म परिषद, दुसरी बौद्ध धर्म परिषद भरवल्या. कितवी बौद्ध धर्म परिषद? दुसरी. पहिली कोणी भरवली रे? अजातशत्रू. दुसरी कोणी भरल्या रे? कालाशोक. कुठे भरल्या रे? पाटलीपुत्रला. कुठं? पाटलीपुत्रला. येते लक्षात? समजते? कालाशोक. ह्या शेवटचा जो राजा होता शिशुनाग वर्षाचा, त्याचं नाव काय होतं? नंदीवर्मन. काय होतं? नंदीवर्मन. लक्षात घ्या रे, पहिल्यांदा वंश कोणता आला? हरियन. हरियन घराण्याचा शेवटचा राजा उदयन. उदयनला मारलं शिशुनागनं. शिशुनाग घराण्याचा संस्थापक शिशुनाग. शिशुनाग नंतर कोण आलं? कालाशोक. कालाशोकनं दुसरी धर्म परिषद पाटलीपुत्र. त्यानंतर शेवटचा राजा नंदीवर्मन. नंदीवर्मनची हत्या केली महापद्मनंद. कुणी केली रे? महापद्मनंद. महापद्मनंद. आणि महापद्मनंद यांनी नंद घराण्याची स्थापना केली. कोणतं घराणं? नंद घराणं. आता महापद्मनंद जे एकमेव राजा होते ते केंद्रीय शासन केले. कोणतं शासन? केंद्रीय शासन. आता पण कोणतं शासन चालू आहे रे? केंद्रीय शासन. केंद्रीय शासन म्हणजे काय? केंद्राच्या नियंत्रित सगळं. माहिती आहे ना? केंद्र नियंत्रित म्हणजे काय? राज्यपाल कुणा नियंत्रणात आहे रे? केंद्राच्या. कुणाच्या? केंद्राच्या. येथे लक्षात, प्रत्येक ह्याच्यात राज्यपाल आहे राज्यात. आहे ना? समजते? आपल्या महाराष्ट्रात राज्यपाल कोण आहे रे? सीपी राधाकृष्ण. कोण आहेत रे? सीपी राधाकृष्ण. कितवे आहेत ते? 24वे. कितवे? 24वे. सीपी राधाकृष्ण. ह्याच्या मागे कोण होते रे? ह्याच्या मागे रमेश बेस. रमेश बेसच्या मागे कोण होते रे? भगतसिंग कोश्यारी. भगतसिंग कोश्यारी येते. मग महापद्मनंद नंद घराण्याची स्थापना केली. आणि कोणतं शासन वापरले रे? कोणतं शासन वापरलंय? केंद्रीय शासन पद्धती. कोणती? केंद्रीय शासन पद्धती. केंद्रीय शासन. हे शूद्र जातीचं होतं. महापद्मनंद कोणत्या जातीचं होतं? शूद्र. शूद्र म्हणजे न्हावी. कोणती? न्हावी. येथे लक्षात, शूद्र जातीचं होतं महापद्मनंद यांनी कलिंगवर पहिल्यांदा आक्रमण केले. हे बघा, पहिलं राजापासून इथनच चालू झालंय सगळा इतिहास तुमचा. येथे लक्षात, आता महापद्मनंद पहिल्यांदा आक्रमण कुठे गेले रे? कलिंग. कुठे गेले? कलिंग. हे जरा पुस्तक म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कलिंग हे ओडिसा मधला प्रदेश. कलिंग म्हणजेच काय रे? ओडिसा. त्या कलिंग मध्ये आक्रमण करणारा पहिला राजा कोण रे? महापद्मनंद. महापद्मनंद. कलिंगवर आक्रमण करणारा पहिला राजा महापद्मनंद. डोक्यात येते? समजते? कलिंगवर आक्रमण करणारा पहिला राजा कोण होता रे? महापद्मनंद. नंद घराण्याचा संस्थापक महापद्मनंद. महापद्मनंद. कोणते शासन प्रणाली चालू केल्या? केंद्रीय शासन. कलिंगवर आक्रमण करणारा राजा महापद्मनंद. ठीक आहे, येते लक्षात. आणि तिथनं एक मूर्ती चोरून आलती. हे 200 वर्षानंतर बदला घेतला या गोष्टी. किती वर्षानंतर? 200 वर्षानंतर एका राजाने बदला घेतला. ठीक आहे. खारवेल मध्ये खारवेल, खारवेल हातीगोपा अभिलेख, त्या राजाने शेवटला बदला घेतला. 200 वर्षानंतर ती मूर्ती परत घेऊन गेली. हमारी मूर्ती असली आहे. चलो वापस. येते लक्षात. नंद. नंद घराण्याचे संस्थापक महापद्मनंद. महापद्मनंदचा मुलगा होता धनानंद. एकदम क्रूर शासक. काय होतं रे? क्रूर शासक. समजतंय? महापद्मनंदचा मुलगा कोण रे? धनानंद. तुम्हाला सांगतो, हे बघा, आपला भारत जर बघितला असा, आता इथं जागा नाही. ठीक आहे. बघा, तिकडल्या साईडला कलिंग प्रदेश आहे. सॉरी, इथं खाली ओडिसा. इथं काय रे? कलिंग प्रदेश आहे. आता बघा रे, इथं मगधचं साम्राज्य. आता कनी दुसरा राजा जो तुम्हाला सांगितलं कोणता रे? जो अजातशत्रू होता आणि कालाशोक होता. याच्या काळात कनी मोठ्या प्रमाणात काय रे? हे मगधचा काय आला रे? विस्तार झालाय. मगधचा काय आला रे? विस्तार झालाय. मगधची राजधानी कोणती होती रे? राजगीर किंवा राजगृह. राजगीर किंवा राजगृह. ही राजगीरची निर्मिती कुणी केल्या माहितीये काय? महागोविंद केली. कुणी? महागोविंद या राजाने केल्या. महागोविंद या राजाने. महागोविंद या राजाने पुन्हा निर्मित केल्या रे? राजगिर या शहराची निर्मिती केल्या. कोणत्या? राजगिर या शहराची निर्मिती केल्या. आता मगधचं साम्राज्य एवढं मोठं झालं.
मगधचं साम्राज्य काय रे मोठ्याच्या मोठे प्रचंड मोठं झाले. आणि आता शासक कोण आहे रे धनानंद आहे. आता इथे शासक कोण आहे रे धनानंद. म्हणजे आता मला सांगा रे भारतातील सर्वात मोठा तवाचा राजा कोणता धनानंद. कोणता रे धना. त्याच्या शासन केवढं मोठं झाले बघा. ठीक आहे. धनानंद काय केलं म्हणजे एकच चांगलं काम केले. त्यानं कलिंग मध्ये एक कालवा निर्माण केला. कलिंग मध्ये कोणताच काय निर्माण केला रे कालवा. काय केला रे कालवा. जिथं महापद्मनानं आक्रमण केलं तिथेच धनानंद काय केलं रे कालवा तयार केलाय. काय केलाय कालवा तयार केलाय. समजते लक्षात. आता धनानंदच्या काळात धनानंद ज्यावेळी ते शासन होता त्यावेळी हिकंड एक राजा युद्ध करण्यासाठी आलता. समजते एक राजा युद्ध करणार. कोणता राजा होता रे तो अलेक्झांडर उर्फ सिकंदर. कोणत्या देशाचा राजा होता तो इराणचा होता. अरे कोणता राजा होता सांगितले की तुम्हासनी. अरे अलेक्झांडर उर्फ सिकंदर. अरे तुम्हाला सांगितले की रे अलेक्झांडर उर्फ सिकंदर परत विचारताय सगळं. मेसेडोनियाचा. कोणता रे मेसेडोनियाचा. मेसेडोनियाचा काय होता रे राजा होता अलेक्झांडर उर्फ सिकंदर. बाबा लक्षात येते काय झोपालच तुम्ही मागली उठा आणि इथं बसा रे पुढे दोन या बेंचवर दोघ जण. हे मागली तुम्ही दोघं उठा इथं बसा. उठा 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 उठा. ठीक आहे. कोणता होता रे धनानंदच्या काळात कुणाचं आक्रमण झालं अलेक्झांडर उर्फ सिकंदर. अलेक्झांडर उर्फ सिकंदर. अलेक्झांडर उर्फ सिकंदर. आता तुम्हाला मग इम्पॉर्टंट मी सांगणार आहे काय जास्त डीप मध्ये सांगणार नाही फक्त वरल्यावर लक्षात घ्या. डीप मध्ये तुम्हाला झाले अलेक्झांडर उर्फ सिकंदर. ह्या राजाने काय झालं रे कोणता राजा होता मॅसेडोनियाचा. कोणता मॅसेडोनियाचा राजा होता. ह्याने काय केलं रे भारतात युद्ध करायचं. आणि बघा यांच्या डोक्यात काय होतं की भारताची संपत्ती फक्त घेऊन जायची. बाकी तर राहायचं जेवायचं असलं काय यांच्या डोक्यात नव्हतं. फक्त भारतातली संपत्ती घेऊन जायचं. कुणा म्हणा होतं अलेक्झांडर उर्फ सिकंदर. ह्याच्या गुरुचं नाव होतं अरिस्टॉटल. काय होतं रे अरिस्टॉटल. ह्याच्या गुरुचं नाव काय होतं रे अरिस्टॉटल. अरिस्टॉटलला आपण काय म्हणतो रे अरिस्तू. काय म्हणतो रे अरिस्तू. ह्याच्या गुरुचं नाव होतं. ह्याची एक पत्नी होती तिचं नाव होतं रुस्काना. काय होतं रे रुस्काना कायमीच्या सोबत असायची. कोणत्या पण युद्धात जाताना काय असायची रे सोबत असायची. येते. आणि त्याचा घोडा एक होता. त्या घोड्याचं नाव होतं बके फरार. त्याला बकेऊ केपला पण म्हणतो. बकेलू केपला हे पण म्हणतो आणि बके फरार बोलतो. म्हणजे ह्याच्या घोड्याला लगाम नव्हती. लेफ्ट जायचं राईट जायचं. आमची घोडी तशी नाही. आमची घोडी कधी सकाळी जर याला सोडलं आणि यानं दावं बिव तुटलं तर याला दिवसभर उडकायचं कुठे गेले हे काय गावत नसते. ठीक आहे. पण ह्याचं कोणतं रे बके फरार. हे घोडा ह्याला लगाम नव्हती. ह्याला डाव्या साईडला उजव्या साईडला जायचं. याचं लक्षात मिळते. एकदम जवळचं घोडं होतं. अरे ह्याचं नाव काय होतं रे बके फरार. समजतंय याचं लक्षात. आता बघा रे हे जे अलेक्झांडर उर्फ सिकंदर होता हे मेसेडोनियाचा राजा होता. कोणता होता पण ह्याच्या अगोदर भारतामध्ये आक्रमण केलं ते म्हणजे कोण रे सिरियाचा राजा कोण सिरियाचा राजा सायरस. कुठला राजा तो सिरियाचा राजा कोण रे सायरस. यानं भारतावर काय केलं रे आक्रमण केलं. यानं भारतावर त्यावेळी कोण होते रे राजा जयपाल. कोण होता रे राजा जयपाल. त्यावेळी राजा कोण होता रे जयपाल होता. याचं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता बघा रे धनानंदचं राज्य इथं आहे. धनानंद कुठे आहे रे मगध साम्राज्यात आहे. इथं एक झेलम नदी आहे. कोणती रे झेलम नदी. आणि झेलम नदीच्या खाली ब्यास नदी आहे. कोणती आहे रे ब्यास. झेलम आणि ब्यास. आणि वरल्या साईडला सिंधू आहे. सिंधू आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. आता बघा रे झेलम नदी आहे आणि इथं ब्यास नदी आहे. त्या झेलम नदीच्या काठी पोरस नावाचा राजा होता. कोणता रे पोरस. तिथे झेलम नदीच्या काठी कोणता राजा आहे रे पोरस. आणि इकडेच अंबी नावाचा राजा आहे. कोणता रे अंबी आणि पोरस. मग यांच्या दोघांच्यात भांडणं होती. कुणाची अंबी आणि पोरस राजा भारतातच असून काय होती रे भांडणं होती. आता या भांडणामध्ये काय झालं माहिती आहे काय अंबीनं आमंत्रण कुणाला दिलं माहिती आहे काय सिकंदरला. अंबीनं आमंत्रण कुणाला दिले रे सिकंदरला की भारतामध्ये भरपूर सारा पैसा आहे. मी तुला पैसा येतो पण तू पोरस या राजाला काय करायला लागते रे हरवायला लागते. म्हणून आता इकडनं कोण आला रे सिकंदर. सिकंदर आला. अंबी आणि सिकंदर
दोघांनी मिळून कुणाला हरवलं रे? पोरस राजा. पण पोरस राजा एकदम धाडसानं लढलेलं, एकदम म्हणजे एकदम शौर्य. त्यांच्या शौर्याकडे बघून तिने सिकंदर सांगितलेलं की मी लढाईत थांबितो. बघा, आणि जी रुस्काना होती कुणा सिकंदरची पत्नी, तिनं राखी बांधली कुणाला माहितीये काय? पोरस राजाला, की आजपासून तू माझा भाऊ आहेस आणि आता जी पुढे आपण लढाई करणार त्यामध्ये तू काय कर, आम्हाला मदत कर. तिचं काम असते होतं, हातात राखी काढली, बांधली की नाही भावा चल, म्हणजे काम असते होतं. त्यामुळे सिकंदरचं हे डोकं मॅनेज कसं होतं माहिती आहे? किंवा लय तर लय लढाई करण्यापेक्षा जर नातेसंबंध केले की प्रदेश आपला होऊ शकतोय. येते लक्षात. आता बघा रे, आता इथे तक्षशिला नावाचं राज्य आहे. कोणतं रे? तक्षशिला. इथं कोणतं राज्य आहे रे? तक्षशिला. तक्षशिला नावाचं राज्य. आणि तक्षशिलाच्या मागे युनिव्हर्सिटी होती. त्या युनिव्हर्सिटीमध्ये चाणक्य हे गुरु होतो. कोण होतं रे? चाणक्य एक शिक्षक होतं, ब्राह्मण आहे. चाणक्यालाच आपण कौटिल्य म्हणतो. चाणक्यालाच काय म्हणतो रे? कौटिल्य. त्यांनाच आपण विष्णुगुप्त म्हणतो. म्हणजे किती नाव आहेत रे? चाणक्य, त्यानंतर कौटिल्य, त्यानंतर विष्णुगुप्त. चाणक्य, कौटिल्य आणि विष्णुगुप्त. ठीक आहे. इथे कुठे होतं रे? तक्षशिलाच्या मागल्या साईडला जी युनिव्हर्सिटी आहे तिथं होतं. समजते इथपर्यंत? आता बघा, सिकंदर झेलम नदी पार करून व्यास नदीच्या इथून थांबलाय. व्यास नदीला आलता सर्वात मोठा पूर. कुठल्या नदीपाशी? व्यास. आताच त्याला व्यास म्हणतो. त्या नदीपाशी येऊन कोण थांबलाय? सिकंदर थांबलाय. आता मला सांगा रे, सिकंदर जर भारतात आला आणि सिकंदरला सगळ्यात जास्त काय पाहिजे होतं माहिती आहे? हाती. तो लढाई कशासाठी करता माहिती आहे? हाती. भारतातला हाती न्यायचंय, बाकी काय माहित नाही. भारतात त्यावेळी हातीची संख्या जास्त होती. भारतातलं काय घेऊन जायचं रे? हाती. आता मला सांगा, जर मला सांगा सिकंदर भारतात आलता तर परिस्थिती काय झाली असती रे? सगळी लूट मारली असती. मग हे कुणी बघितलं? चाणक्यने बघितलं. मग चाणक्य म्हणला जेवढं भारतामध्ये राजा आहेत त्या सगळ्यांनी एकत्र करून कुणाबरोबर लढाई करायला हवी? सिकंदर बरोबर. येते चाणक्य नीती. चाणक्य माहिती आहेत ना? चाणक्याचं आपण 4 साम दाम दंड भेद काय वापरता रे? साम दाम दंड आणि भेद. साम दाम दंड भेद. येते लक्षात ना? 4 नीती. चाणक्य नीती एकदम मस्त आहे, वाचावी तुम्ही एकदा तर वाचा चाणक्य नीती. ठीक आहे. येते लक्षात. साम म्हणजे काय रे? साम म्हणजे काय? बोलायचं. साम म्हणजे काय? पहिल्यांदा बोलत राहायचं. बोलता बोलता काय करायचं? दाम, पैसे देत राहायचं. बोलता बोलता काय द्यायचं? पैसे द्यायचं. पैसे देऊन जर नाही झालं तर मग दंड, आणि दंड देऊन जर नाही झालं तर मग शेवटी भेद. भेद म्हणजे काय माहिती आहे? माहिती आहे ना? मध्यस्थी. येते गुप्तपणे कारवाई. येते ना? बघा रे, सामचं काम कोण करतोय? वित्त मंत्रालय करते. कोण करते रे? वित्त मंत्रालय. सॉरी, कोण करते रे इथं? सामचं बोलण्याचं हे कोण करते रे? गृह मंत्रालय. कोण? गृह. त्यानंतर दामचं कोण करते रे? वित्त मंत्रालय. कोण? वित्त मंत्रालय. दंड कोण बघते रे? आर्मी, नेव्ही, एअरफोर्स. आणि भेदचं कोण करते? रॉ म्हणजे काय रे? रिसर्च अँड अनालिसिस विंग. याची 4 नीती आपण भरपूर वापरतो चाणक्यांचे. येते लक्षात. ठीक आहे. आता बघा, इथं राजा कोण होता रे? धनानंद. सर्वात मोठा राजा कोण होता रे? धनानंद. कोण रे? धनानंद. सर्वात मोठा राजा कोण होता रे? धनानंद. मग चाणक्य गेले कुणाशी? धनानंदशी, की सांगितलं बाबा की सिकंदर यालाय, सिकंदरला आपण अडवायला पाहिजे. मग धनानंद असा राजा होता, एकदम क्रूर राजा होता. त्याला त्यांनी पूर्णपणे ऑर्केस्ट्रा बघायचा एक नाद होता. दुपारचं पण ऑर्केस्ट्रा बघायचं, दुसरं काही देणं घेणं नाही. ठीक आहे. ज्यावेळी चाणक्य त्याच्या समोर गेलं आणि सांगितलं की असं असं झालंय, तर अजिबात ऐकून घ्याने चाणक्यालाच बाहेर काढून टाकलं. येते लक्षात. तिथं चाणक्यालाच काय रे? बाहेर टाकलं. मग चाणक्याने एक शपथ घेतलेली की पहिल्यांदा मी बाहेरच्या दुश्मनासनी बघतो आणि त्यानंतर तुझ्याकडे येतो. येते लक्षात. समजते? त्यावेळी 12 वर्षाचा मुलगा होता. त्यांनी मदत केली कुणाची? चाणक्याची. त्यांचं नाव होतं चंद्रगुप्त. काय नाव होतं रे? चंद्रगुप्त मौर्य. कोण होतं रे? चंद्रगुप्त मौर्य. यांनी कुणाची मदत केली? चाणक्याची. मग त्यावेळी काय झालं माहितीये काय? चंद्रगुप्त मौर्य आणि कोण रे? चाणक्य यांनी मिळून काय केलं की बाबाजी व्यास नदी आहे तिथे गेल्यात आणि सांगितलं पहिले असली की हे लय मोठं ब्राह्मण आहेत, ज्योतिष आहेत, यांचं सगळं खरं येते सांगितलं. मग तुम्हाला माहितीच आहे, 2 बायकांनी सांगितलं म्हणजे सगळ्या गावावर होते. मग सांगून टाकलं, गेली. मग आता हे बघा, सिकंदर एकटा होता. सिकंदर बरोबर त्याचा एक सेनापती आलता. त्याचं नाव काय तर सेल्युकस निकेटर.
कोण आलं रे? सेल्युकस निकेटर. मग सेल्युकस निकेटरला हे सगळं पटत नव्हते की बाबा हे काय असले काय नसते, खोटं सांगतात. आता झालं काय बघा रे, ज्यावेळी सिकंदर तिथे उभारलेला त्यावेळी सांगितलं की ज्योतिषी लय मोठा. मग ज्योतिषांनी सांगितलं, चाणक्याने काय सांगितलं उद्या, तुमच्यातलं उद्या जर व्यास नदीचं कोणी पाणी प्यालं तर 100 माणसं मरणार. आणि पहिल्यांदाच चंद्रगुप्त मौर्याला काय केलं तरी सेनेमध्ये ठेवलेलं, वर्दी घातलेलं यांनी ठेवलेलं. मग तिने काय टाकलं, औषध टाकलं, त्यामुळे 100 माणसं मिलीत. सगळं खराय बाबा, हे खरं होते. ठीक आहे, भारतात बकर कापल्याच्यावर पुढे जाऊन चालत नाही, खराय देवाचं खराय. पण भ्यालीत. मग पुढल्या दिवशी सांगितलं की माणसं निम्म्याला जर आंधी होणार, एक 200-300 माणसं जर आंधी होणार, जर तुम्ही तिथं नदीच्या पाण्यात हातपाय धुला असा तर परत औषध टाकलं आंधी व्हायचं. परत 200-300 माणसं झाली आंधी. ते लक्षात. मग भ्यालीत सगळी की अवनाली भारतात जाऊन चालत नाही. मग भारतात जाऊन चालत नाही, एक तर पूर आलता, आणि तसं पण सिकंदरची सेना 8 वर्ष लढाई कराल. किती वर्ष? 8 वर्ष. ती पण दमलेली. ती सिकंदर इथनच काय गेला रे? मागे गेला. इथनच काय गेला रे? मागे. सिकंदर कुठे गेला रे? मागे गेला. बलबुरी नावाचं ठिकाण आहे, तिथे सिकंदराचा काय झालाय रे? मृत्यू झालाय. काय झालाय रे? सिकंदराचा मृत्यू झालाय. आता बघा रे, सिकंदराच्या मृत्यूनंतर त्याचा सेनापती कोण रे? सेल्युकस निकेटर. आता बघा, पहिल्यांदा तर त्यांनी सिकंदरला लावून दिलं. आता इथं राज्य कोणाचं होतं? धनानंद. आणि धनानंदचे आता आणि कुणाची हे झाली रे? चाणक्य. धनानंद आणि चंद्रगुप्त मौर्य यांची काय झाली रे? लढाई झाली. आणि धनानंदला काय केलं रे? हरवलं. धनानंदची एक मुलगी होती, तिचं नाव होतं धूरधरा. काय होतं रे? धूरधरा. त्या धूरधरावर विवाह कोणाला झाला रे? चंद्रगुप्त मौर्य. चंद्रगुप्त मौर्य योग्य शासक होतं. ठीक आहे, काय होतं रे? योग्य शासक होतं. त्यांनी भरपूर प्रमाणात काय केले रे? विस्तार मोठा केलाय. ठीक आहे, मगधचा विस्तार भरपूर प्रमाणात काय केला रे? मोठा केला. येते लक्षात. चंद्रगुप्त मौर्य हे योग्य शासक होतं. येते लक्षात. त्यांनी कुणाला विवाह केला रे? धूरधरा. कुणाला केला रे? धूरधरा. आता चंद्रगुप्तच्या काळात सेल्युकस निकेटरनं काय केलं रे? युद्ध केलं. सेल्युकस निकेटर तिकडनं फौज घेऊन आला पूर्णपणे. आणि भारतामध्ये आता मला सांगायचं चाणक्य आहेत, त्यानंतर कोण आहेत? चंद्रगुप्त मौर्य आहेत. इथे लढाई करायचं एवढं सोपं आहे का रे? अजिबात नाही. मला सांगा, जिथला मेंबर तिथं आहे, तिथं कोण हात लावू शकते का रे? शक्यच नाही. समजतंय ना? आता बघा, इकडनं कोण आले? सेल्युकस निकेटर. आणि इकडनं कोण आहे? चंद्रगुप्त मौर्य. दोघांच्या पूर्णपणे मोठ्या प्रमाणात काय दिले? लढाई झाली. त्या लढाईमध्ये काय झालं? आता सेल्युकस निकेटर हा पराजित होत होता. काय होता रे? पराजित. मग ह्याने एक प्रस्ताव ठेवला की माझ्या मुलगीवर लग्न करणार. काय ह्याच्या मुलगीचं नाव काय होतं रे? हेलेना. काय होतं? हेलेना. हिलाच आपण काय म्हणतो रे? कार्लेनिया. काय म्हणतो रे? कार्लेनिया. सुंदर दिसायची, विश्व सुंदरी. हे लक्षात. आणि छान दिसायची. त्यामुळे काय झालं माहितीये काय? कार्लेनियावर कुणाचं लग्न झालं रे? चंद्रगुप्त मौर्य. आणि लढाई काय झाली रे? इथंच थांबली. आता चंद्रगुप्त मौर्य यांच्याबरोबर आता काय झालं माहितीये काय? सेल्युकस निकेटर घरी गेला निवांतपणे. बायको बसू दे नाही की पोरगीला भांडणात लावून देऊन आलायचा, काय झालं तर तिच्या जीवाला. तर हेने एक आपला राजदूत पाठवला. कुणी? सेल्युकस निकेटरनं. त्याचं नाव होतं मॅगेस्थानिस. काय होतं रे? मॅगेस्थानिस. काय पाठवलं? आपला एक राजदूत पाठवला. कुणाच्या दरबारात? चंद्रगुप्त मौर्य यांच्या दरबारात एक राजदूत पाठवला. त्याचं नाव काय होतं रे? मॅगेस्थानिस. ठीक आहे, मॅगेस्थानीनं फोन केला सेल्युकस निकेटरला की सगळं चांगलं आहे, पोरगी आमची चांगली आहे, मस्तपैकी जेवण बिवण करायचे, चहा वगैरे करत्या, भात वगैरे जळत नाही, मीठ कमी पडत नाही, चांगलं आहे सगळं. काय आहे? सगळं चांगलं आहे. आणि हिनं सगळं हे लिहिलं कशात रे? एका ग्रंथात लिहिलं. त्या ग्रंथाचं नाव काय रे? इंडिका. त्या ग्रंथाचं नाव काय? इंडिका. मग आपल्याला माहिती कशात मिळाली रे? इंडिका नावाच्या ग्रंथात. येते लक्षात. समजते? चंद्रगुप्त मौर्य. आता चंद्रगुप्त मौर्य आपण बघितलं. चंद्रगुप्त मौर्यानी जी भारताची नैसर्गिक सीमा आहे, भारताला नैसर्गिक सीमा देणारे कोण रे? चंद्रगुप्त मौर्य. भारताला नैसर्गिक सीमा देणारे कोण रे? चंद्रगुप्त मौर्य. चंद्रगुप्त मौर्य. येते लक्षात. समजते? आले लक्षात? ठीक आहे. आता बघा रे, चंद्रगुप्त मौर्य हे एक योग्य शासक होतं. चंद्रगुप्त मौर्य यांच्या गुरुचं नाव काय रे? कौटिल्य. काय रे? कौटिल्य. कौटिल्य, चाणक्य म्हणा, आणि काय म्हणणारा? विष्णुगुप्त. आणि काय? पाणिनी नाही. ठीक आहे, पाणिनी दुसरा आहे.
ठीक आहे. हे बघा रे, गुरु कोण होतं रे? कौटिल्य. गुरु कोण होतं रे? कौटिल्य. हिने एक काम केले, हे बघा ह्यांचं राज्य होतं इथं पूर्ण. हे बघा आता हे सगळं राज्य असं पसरले. कोणतं रे? मगध साम्राज्य. कोणी? चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळात एवढं साम्राज्य. हे तुम्हाला सांगू, ज्यावेळी चंद्रगुप्त मौर्य यांचे साम्राज्य होतं ते अखंड भारत होता. कोणता भारत होता रे? अखंड भारत. काय होता रे आपला? अखंड भारत पसरलेला, म्हणजे इकडे सगळे अखंड भारत होता. नैसर्गिक सीमा कोणी दिल्या रे आपल्याला? चंद्रगुप्त मौर्य यांनी दिल्या. येते याने गणी ओडिसा मधनं इकडल्या साईडला गुजरातमध्ये सुदर्शन झील म्हणजे काय रे? तलाव. सुदर्शन तलावचं काय केलं रे? निर्मिती केल्या. कुणी? चंद्रगुप्त मौर्य. कुठे गेल्या रे? गुजरातमध्ये. कोणतं? सुदर्शन तलाव. त्या सुदर्शन तलावची निर्मिती केली. तिथं आपलं नाव नाही, बोर्ड नाही, काही नाही. आमच्या इथे गणी एवढंच काहीतरी करणार आणि 10x10चा बोर्ड. ठीक आहे, आमच्या निधीतनं 50,000चा प्रकल्प, भव्य आणि दिव्य मंजूर. किती? 10x10चा बोर्ड. इथे लक्षात केळ द्यायला एवढंच केळ द्यायचं कुणाला? माकडाला. इथे 10 जण उभारलेत. आमच्या दिकाव जास्त. हिने काय केलं रे? सुदर्शन तलाव निर्माण केलं. तिथं स्वतःचा बोर्ड वगैरे काय नाव नाही. हे 200 वर्षानंतर एक शासन होता, त्याचं नाव होतं रुद्र प्रताप. हे गुप्त घराण्याचं होतं. काय नाव होतं? रुद्र प्रताप. रुद्र प्रतापने ज्यावेळी बघितलं, तिथं जानकारी घेतली, माहिती घेतली, त्यावेळी कळालं ही झील नेमकी कोणी तयार केली रे? चंद्रगुप्त मौर्य. त्यावेळी तिने एक बोर्ड लावला आणि तिथे लिहिला की हा तलावाची निर्मिती चंद्रगुप्त मौर्य यांनी केल्या. फक्त मी या तलावाचं काम परत निर्मित करालोय, माझं नाव रुद्र प्रताप, असं लिहिलं. म्हणजे बघितलं असेल किती महान शासन होऊन गेल्यात आपल्या भारतामध्ये, येते लक्षात. आणि आता पण आपलं शासन एकदम महान आहे, मस्त शासन आहे. ठीक आहे, येते लक्षात. ठीक आहे, चंद्रगुप्त मौर्य समजले. चंद्रगुप्त मौर्य यांचा मुलगा होता, त्यांचं नाव होतं बिंदुसार. काय होतं रे? बिंदुसार. हे बघा रे, लक्ष द्या, आपण मौर्य साम्राज्य बघतोय. कोणतं रे? मौर्य. हे लक्ष द्या रे, मौर्य. कोणतं बघता रे? मौर्य. तिकडे लिहितो. कोणतं साम्राज्य बघायला आपण? मौर्य. मौर्य साम्राज्याचे घराण्याचे संस्थापक कोण रे? चंद्रगुप्त मौर्य. चंद्रगुप्त मौर्य यांच्या मुलग्याचं नाव काय रे? बिंदुसार. बिंदुसार. ह्या बिंदुसारला अमात घात सो म्हणतात. काय म्हणतात रे? अमात्र घात. कुणिक कुणाचं नाव आहे रे? कुणिक. अजय शत्रूचं दुसरं नाव काय रे? कुणिक. अजय शत्रूचं दुसरं नाव कुणिक. आणि बघा रे, बिंदुसारचं दुसरं नाव काय रे? अमित घात. बिंबिसार वेगळा, बिंदुसार वेगळा. बिंदुसार चंद्रगुप्त यांचा मुलगा. हे ना अँटिकोटस राजाकडनं काय मागितलेली? दारू आणि अंजीर यांनी विशेष असं काम काय केलेलं नाही. त्यांचं नाव आहे रे? अमित घात. यांनी अँटिकोटस राजा कोण होता रे? अँटिकोटस राजाने काय घेतल्या? शराब आणि मदिरा आणि अंजीर माहिती आहे ना, गोड. ठीक आहे, आता बघा रे, बिंदुसारच्या मुलग्याचं नाव काय रे? अशोक सम्राट. सम्राट अशोक. बिंदुसारच्या मुलग्याचं नाव काय रे? सम्राट अशोक. बघा रे, जर बघायला गेला असा, इथं काढू छोटासा, मला नकाशाशिवाय इथंच नाही रे शिकवाय. समजते? बिल्डर लक्षात येते? बिल्डर येते या लक्षात? शांत आहेस? ठीक आहे, बघा रे, इकडल्या साईडला मगध असं साम्राज्य पसरलेलं मोठं. इतर साईडला उज्जैनिया नावाचं हे होतं. उज्जैनिया. काय रे? उज्जैनिया. आणि इथं होतं तक्षशिला. आणि काय तरी इथं उज्जैनियाचा जो सुभेदार प्रमुख होता कोण होता रे? सम्राट अशोक. इथं कोण होतं रे? सम्राट अशोक. आणि इकडे काय होतं? तक्षशिला. काय होतं? तक्षशिलामध्ये एक मुलगा आणि इथं एक मुलगा. जे तक्षशिलाचं म्हणजे इथं जम्मू काश्मीर म्हणजे काश्मीर इलाक्यामध्ये बंड झालं, त्यावेळी पहिल्यांदा तर तक्षशिलेच्या राजाला पाठवलेलं, पण ते बंड मिटाय नाही. त्यानंतर कोणाला पाठवलं रे? सम्राट अशोकाने ते मिटवलं. येते लक्षात? समजतंय? येते लक्षात? ठीक आहे, सम्राट अशोकाने मिळवलं. त्यानंतर बघा रे, ज्यावेळी सम्राट अशोक, बिंदुसार नंतर कोण आले रे? सम्राट अशोकांनी एक युद्ध केलं. त्या युद्धाचं नाव काय होतं रे? कलिंग युद्ध. कोणतं? कलिंग युद्ध. नंद राजाबरोबर झालं. कोणत्या राजाबरोबर? नंद राजा. कलिंगचा राजा कोण होता रे? नंद राजा.
कोणता राजा होता रे? नंद. कोणता राजा होता? नंद. नंद पण म्हणलं ते एकेना म्हणलं ते हत्ती बेल राजावर बसू हत्ती खारबेल राजा पर्यंत झालं, पण इतिहासात जरा ते इकडे तिकडे झाले. ठीक आहे, येते लक्षात. कलिंगचं युद्ध. कलिंगचं युद्ध एवढं भयानक होतं की ज्यावेळी सम्राट अशोक त्यांच्यावर बघायला गेलं, म्हणजे ज्यावेळी युद्ध झाल्यानंतर बघायला त्यावेळी लहान लहान मुलं ज्यांचा हात तुटल्यात पाय तुटल्यात ते पळून चाललेलं भिवून. काय येते लक्षात? एवढं कलिंगचं युद्ध भयानक होतं की एवढी हजारो माणसं मिळती भयानक. येते लक्षात? भयानक म्हणजे भयानक दृश्य होतं. ज्यावेळी पाणी पाजायला चाललेलं की बाबा ज्याला लागले ते पण त्यांनी आपला हात तुटलेला घेऊन पळून चाललेलं. येते काय? एवढं भयानक युद्ध होतं. कोणतं रे? कलिंगचं. समजते? त्या कलिंगच्या युद्धानंतर काय झाले रे? सम्राट अशोकांचं काय रे? मन परिवर्तन झाले. त्यांनी कोणता धर्म स्वीकारलाय रे? बौद्ध धर्म. कोणता धर्म स्वीकारलाय रे? बौद्ध धर्म स्वीकारलाय. आणि या बौद्ध धर्माची प्रेरणा कोणी दिल्या रे? त्यांचाच बाचा निग्रोस्त. निग्रोस्तनं काय दिल्या? त्यासनी प्रेरणा दिली किंवा बौद्ध धर्म स्वीकारायचे. पण त्यासनी बौद्ध धर्माची शिक्षा कोण दिल्या रे? त्यांनी शिक्षा दिल्या उपगुप्त. कुणी दिल्या रे? उपगुप्त. बघा रे, कलिंगचं युद्ध झालं. कलिंगचं युद्ध झालं आणि युद्ध झाल्यानंतर त्यांनी कोणती शिक्षा घेतली रे? बौद्ध धर्माची शिक्षा घेतली. बौद्ध धर्माची त्याची प्रेरणा कोणी दिली रे? त्यांचाच बाचा कोण? निग्रोस्त. आणि त्यांनी शिक्षा कोणी दिली रे? उपगुप्त. येते लक्षात? तिने काय केलं रे? बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी. कोणत्या धर्माच्या प्रचारासाठी? बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी त्यांचा पुत्र कोण रे? महेंद्र. कोण रे? महेंद्र. आणि त्यांची मुलगी संघमित्रा. ह्या दोघांनी कुठे टाकले रे? नेपाळ आणि श्रीलंका. बौद्ध धर्माचे काय केलाय रे? प्रचार केलाय. बौद्ध धर्माचा काय केलाय रे? प्रचार केलाय. हे सगळं आपल्याला कलिंग युद्धाची माहिती देऊन खारवेलचा हत्तीगुप्पा अभिलेखातून मिळाली. कोणता रे? खारवेलचा हत्तीगुप्पा अभिलेख. खारवेलचा कोणता अभिलेख रे? हत्तीगुप्पा अभिलेख. कुठे आहे रे? MP. इथं आपल्याला काय मिळाले रे? ह्या सगळ्या गोष्टीची माहिती मिळाली की बाबा कलिंग युद्ध झाले काय. पहिला राज्य होतं की नाही, तिने सर्वात जास्त शिलालेख, अभिलेख, ठीक आहे, स्तंभालेख लिहिला. सारनाथचा आपल्याला माहिती आहे, सांचीचा आपल्याला माहिती आहे. येथे लक्षात सर्वात जास्त काय लिहिले रे? हिने लिहिले. त्यानंतर बघा रे, हिने श्रीनगरची स्थापना केली. श्रीनगरची स्थापना कोणती रे? श्रीनगर. कशाची स्थापना? श्रीनगर. श्रीनगरची स्थापना कोणी केली रे? सम्राट अशोक. नेपाळमध्ये कोणती रे? ललितापट्टणम. ह्या शहराची पण स्थापना कोणी केली रे? सम्राट अशोकाने केली. आता बघा रे, नेपाळची राजधानी काठमांडू. काय रे? काठमांडू. लक्ष द्या रे माग. काय रे हे बाया चिवचिव याले त्रास आहे? हा त्रास आहे? किसने त्रास आहे? साया का रे? हा साया टोपी मध्ये टोपी. तुम्ही हे बघा, मी तुम्हाला सांगू, तुमचा जो परम मित्र आहे की नाही, परम मित्र, त्याच्या जर साईडला बसला असा तुम्ही, काय त्याच्या साईडला जर बसला असा आयुष्यभर तुमचं मन सांगाले काय तुला अभ्यास करायचा आहे, काय पण जाऊन दे, मला घरातले मम्मी पप्पा सांगितले अभ्यास करायचा आहे, मला मोटिवेशन दिले सरांनी, मला अभ्यास करायचा, आणि 2 मिनिटात मित्र येते, आता अभ्यास करून मोठा व्हायला बस तिकडे सर, आमचं मोटिवेशन गेलं, आमचं मोटिवेशन खतम. तेरे लिए जान पे हजीरे, भाई ने बोला करने का तो करने का. येते लक्षात येते. श्रीनगर आणि नेपाळची ललितापट्टणमची स्थापना कोणी केली रे? सम्राट अशोक. येते लक्षात. कोणतं युद्ध चालतं त्यांच्या काळात? कलिंगचं युद्ध. कोणतं? कलिंगचं युद्ध. मला सांगा रे, यांच्या काळातच, मौर्य काळातच रामायण लिहिले गेले. काय लिहिले गेले रे? रामायण मध्ये किती हजार श्लोक आहेत रे? 24,000 श्लोक आहेत. रामायण कोणाच्या काळात लिहिलेले? मौर्य काळात. त्यानंतर महाभारत पण यांच्याच काळात लिहिले. महाभारतामध्ये 18 पर्व 1,00,000 श्लोक आहेत. 18 पर्व आणि 1,00,000 श्लोक आहेत. येथे लक्षात. पाणिनीचा अष्टायधानी ग्रंथ पण इथेच लिहिलाय. कोणता रे? पाणिनीचा अष्टायधानी. कोणता? अष्टायधानी. हा पूर्ण ग्रंथ ह्या काळातच लिहिलाय, अष्टायधानी. येते लक्षात. त्यानंतर कौटिल्य उर्फ विष्णुगुप्त उर्फ चाणक्य यांनी पण एक ग्रंथ लिहिलाय. चाणक्य तिने कोणता लिहिलाय रे? अर्थशास्त्र हा राजनीतीवर ग्रंथ आहे. कोणता रे? राजनीती. अर्थशास्त्र ग्रंथ कशावर रे? राजनीतीवर आहे. येथे लक्षात. कुणाची काय शंका समजते काय? आले लक्षात? ठीक आहे. आता एवढंच वास्तू माहिती लय डीप मध्ये आता न्यायला नको. ठीक आहे. आता मला सांगा रे, एवढं समजलं इथं,
ठीक आहे. ह्यानंतर मौर्य घराण्याचा शेवटचा राजा कोण होता रे? पुष्पमित्र. कोण रे? पुष्पमित्र. मौर्य घराण्याचा शेवटचा राजा कोण आहे बा? पुष्पमित्र. पुष्पमित्र. पुष्पमित्रच आहे ना? पुष्पमित्र आहे. मग कोण आहे? अग्निमित्र. काय रे? बृहदस्त. शेवटचा राजा कोण आहे? बृहदस्त. कोण आहे रे? मौर्य घराण्याचा शेवटचा राजा कोण? बृहदस्त. 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 शेवटचा राजा कोण रे? बृहदस्त. मौर्य घराण्याचा शेवटचा राजा बृहदस्त. आणि याचा सेनापती कोण? पुष्पमित्र शुंग. बृहदस्तचा सेनापती कोण? पुष्पमित्र. हे बघा तुम्हाला सांगू, ज्यावेळी तुम्ही सगळं सांगणार असेल नाही, भावा बस तुला मी सांगतो, त्यावेळी तुम्ही सपला असा. अजिबात कुणाला काही सांगायचं नाही. मी म्हणालोय की नाही, तुमचं काय जाण्यामध्ये तुम्ही एवढं नॉलेज आणि फिरत बसणारा गावभर. मी आता स्पर्धा परीक्षा येतोय, सांगायची गरज नाही. वट कुणाला सांगायला नाही. कोण तुम्हाला लय शांतपणे शिकवले नाही. हाती आकाशात उडतोय, हातीला पंख आहे, होय म्हणायचं आमच्या काल घरा ओढून गेला. त्याला सांगत बसायचे नाही खोटा आहे रे, तसं काय असते काय, तू काय सांगायला? अजिबात नाही. होय बाबा तुझं खरं. आता जे पिरियड आहे की नाही 1 महिन्याचा तुमचा पेपरचा, कुणाला अजिबात सांगायचं नाही तसं नाही बाबा असं आहे, असं नाही बाबा तसं, अजिबात नाही. होय तू म्हणाला तसंच आहे, तू जसं म्हणा तसं आहे. डायनासोर आता पण आहे, काल आमच्या पड्यातनं गेलं. लई काय सांगत बसाय नाही की नाही बाबा डायनासोर तवा होतं. काय गरज आहे? काय गरज आहे काय? 1 महिना उरलाय फक्त आणि फक्त माइंडसेट खुयात एवढं काढायचं. मी तुम्हाला सांगतो की नाही, सगळ्यात जे मोठे आहे की नाही, सर्वात जास्त खुरा असल्यावर दाखवायचं, लय शाना असं दाखवायचं, निवांत राहायचं, कपडे कुठली पण घालायची, हाय करत फिरायचं. डोक्यात जे चालू आहे की नाही माइंडसेट, ते अजिबात कुणाला सांगायचं नाही बघा. एवढं माइंडसेट पाहिजे, मास्टर माइंडच. येते लक्षात? पूर्णपणे मी म्हणतोय की नाही, आपलं जे डोकं आहे की नाही, डोकं हे असं काम करायला पाहिजे, असं करायला पाहिजे की नाही. ज्यावेळी अशी पोरं चार म्हणावी, हे अभ्यास करते, ह्याच्याकडे बघून का वाटते, हे बोंबलत फिरते गावातनं, असं एवढा मोठा दचका बसायला पाहिजे पाहुण्यासनी की अटॅक आहे पाहिजे. ज्यावेळी भरती उचला की नाही त्यावेळी अटॅक. काय हे भरती झालं कसं शक्य आहे? येतं लक्षात? ही अशी तयारी करायची आहे. शेवट पत्र कुणाला कळू द्यायचं नाही. मी नेमकं करालोय काय, सांगायचं एक आणि करायचं एक. सांगायचं मराठी व्याकरण अवघड आहे आणि सगळ्यात सोपा विषय तोच ठेवायचा. येतं लक्षात? कुणाला काही कळू द्यायचं नाही. वट. मग ह्यानं काय केलं माहिती? ह्यानं सगळंच सांगितलं. बृहदस्तनं पुष्पमित्रला सगळंच सांगितलं. आता सगळं सांगितलं काय झालं बघा. बृहदस्तचा सेनापती पुष्पमित्र शुंग. ह्यानं काय केलं माहितीये काय? बृहदस्तला मारलं. ज्यावेळी बृहदस्त सैन्याची बघा, ज्यावेळी सम्राट अशोकाने पूर्णपणे कलिंगच्या युद्धात मन परिवर्तन केलं आणि काय केलं रे, हत्यार ठेवलं गेलं, त्यावेळी काय आलं रे, मगधचं साम्राज्य होतं ते परत काय आलं रे, बिकारलं. हे सगळ्या राजांनी काय आलं की आता मगध मध्ये कोण असा शूर राजा नाही आहे, शूर राजा नाही आहे की आक्रमण करूया. त्यामुळे काय झालं रे, मगध लहान 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 होत गेलं. आणि शेवटचा राजा होता तो बृहस्पती. हा कोणता? म्हणून आपल्या भारताचं पण बघा रे, सैन्य किती दलात आहे रे? 3. एक म्हणजे आर्मी, दुसरं म्हणजे नेव्ही, तिसरं म्हणजे एअरफोर्स. येते ना? ह्या प्रत्येकासनी त्यांचं कोण आहेत रे? अध्यक्ष आहे. त्यानंतर कोण आहे रे? सीडीएस आहे. कोण आहे? सीडीएस. सीडीएस नंतर कोण आहे रे? राष्ट्रपती नाही. सीडीएस नंतर कोण आहे? संरक्षण मंत्री. आणि संरक्षण मंत्र्यानंतर कोण आहे रे? राष्ट्रपती. राष्ट्रपती नंतर लगेच कोण आहे? पंतप्रधान. राष्ट्रपती काय पंतप्रधानला विचारल्याशिवाय इथं पाणी पित नाही. याच्या लक्षात? त्यामुळे लगेच वर 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 परत सैन्य आपल्या हातात आहे. याच्या लक्षात न? हे असं झालं की नाही, घोळ झाला की नाही. आता बघा रे, पुष्पमित्र शिवनं काय केलं माहिती आहे? बृहदस्तला सांगितलं की सैन्याची पाहणी कराया आणि पुढल्या सैन्यात सांगितलं आलं कमी भाला मार. बृहदस्तला काय केलं रे? मारून टाकलं. आणि आता हातात कोणाला सत्ता आली? पुष्पमित्र शुंग. कोण आले रे? पुष्पमित्र. पुष्पमित्र शुंग. पुष्पमित्र शुंग. कोणत्या घराने स्थापना केली बाळांनो? शुंग घरानं. कोणतं? शुंग घरानं. पुष्पमित्र शुंग. पुष्पमित्र शुंग हे ज्या काळात 2 अश्वमेध यज्ञ झाले. किती रे? 2 अश्वमेध यज्ञ. किती झाले रे? 2 अश्वमेध यज्ञ. येते लक्षात? समजते? 2 अश्वमेध यज्ञ. आता मला सांगा रे, 2 अश्वमेध यज्ञ म्हणजे काय? हे बघा, एक घोडा आहे. आता तेव्हा काय असायचं, घोड्याला जर सोडला असा, जे बघ त्याच्या मागे 1 लाख सैन्य लावायचं आणि घोड्याला सोडायचं. जिथपर्यंत घोडे जाईल तिथपर्यंत साम्राज्य कोणाचं रे? आपलं.
लाखभर सैन्य कोण येईल काय पुढ्यात? हा, मुंडकी गावायची नाही. बघितला जाणू चंगेज खान काय करायचा? सैन्याने सांगायचा ज्याची इमारत जास्त म्हणजे काय मुंडकी तोडायची, आणि ज्याची मुंडकी कोण जास्त लावते नाही त्याला बक्षीस, आणि ज्याची मुंडकी कमी आहे की नाही त्याच मुंडकं कापायचं आणि त्याला लावायचं. चंगेज खान 10 वर्ष घाबरत. मेल्यानंतर किती वर्ष? 10 वर्ष चंगेज खानला. पुष्पमित्र शृंग याच्या काळात किती अश्वमेघ यज्ञ झाले रे? 2 अश्वमेघ यज्ञ. ह्याच्या काळात कोण म्हणतो रे? ह्याच्या राजदरबारात मनू आणि पतंजली कोण होते रे? मनू आणि पतंजली. येते या लक्षात? कोण होते रे? मनू आणि पतंजली. ह्याच्या काळात 2 यवनाचे आक्रमण झाले. किती रे? 2 यवन. पुष्पमित्रच्या काळात किती यवनाचे आक्रमण झाले रे? 2 यवन आक्रमण झाले. 2 यवन आक्रमण. पहिला कोण आला रे? मिनांडर. कोण आला रे? मिनांडर. पहिला आक्रमणकारी कोण रे? लक्ष द्या रे, मिनांडर. कोण रे? पहिला आक्रमण. ती सध्या काय करते? साया, ती सध्या काय करते? तिकडे लक्ष आहे काय? ती बाळा आता अभ्यास करून जीवन झोपली असेल निवांत. काय त्यामुळे तो अभ्यास कर, नाहीतर अवघड होईल. कोण रे? मिनांडर हा पहिला यवन आक्रमणकारी होता. कोण रे? मिनांडर हा पहिला यवन आक्रमणकारी होता. मिनांडर ज्यावेळी आलं त्यावेळी एवढं मारलं त्याला. मारलं कुठं घेऊन गेलं माहितीये? जिथं बौद्ध धर्माचा विस्तार होता नाही तिकडे गेलं. मग त्याला बौद्ध धर्माची शिक्षा दिली. बौद्ध धर्माची काय दिली रे? शिकवण दिली. कुणी दिली रे? नागसेननं दिली. कुणी दिली रे? नागसेन. कुणी दिली रे? नागसेन कुणाच्या दरबारात होता माहिती आहे तुम्हाला? कनिष्कच्या दरबारात नागसेन होता. कुणाच्या? कनिष्कच्या दरबारात नागसेन होता. नागसेनला आपण काय म्हणतो रे? भारताचं आईन्स्टाईन वगैरे काहीतरी म्हणतो नागसेनला. ठीक आहे, सांगतो मला लक्षात येईल. मिनांडरला शिक्षा कोण दिली रे? नागसेन. हे कोणत्या ग्रंथात आपण पाहिलं? मिलिंद पन्नो नामक ग्रंथ. कोणता? मिलिंद पन्नो. कोणता ग्रंथ रे? मिलिंद पन्नो. बरोबर आहे ना? मिलिंद पन्नो या ग्रंथात आपण काय पाहिलं रे? मिनांडरला नागसेननं कोणत्या धर्माची शिक्षा दिल्या? बौद्ध धर्माची शिक्षा. ह्याला जे बघितलं मारत्याला तिकंड एक आलता दुसरा, त्याचं नाव होतं हिलिओडाटस. काय नाव होतं त्याचं? हेलिओडॉटस. बघा रे, हिरोडॉटस वेगळा. हिरोडॉटस कोण माहिती आहे काय? हिरोडॉटस कोण माहिती आहे तुम्हाला? हिरोडॉटस कोण रे? हिरोडॉटस इतिहासाचे जनक कोण रे? हिरोडॉटस. त्यांचा ग्रंथ आहे हिस्टोरिया ग्रंथ. त्या ग्रंथात आपण इतिहासाची माहिती बोलूया. कोणता ग्रंथ रे? हिस्टोरिया नामक ग्रंथ आहे. हिरोडॉटस सांगता, हिरोडॉटसने जे बघितलं मिनांडरला मारत्याला, हे तिकडे जायचं नाही, गावलं बरोबर पुष्पमित्राच्या तावडीला. मग ते वेळेला शिक्षा कोणती दिली रे? भागवत ग्रंथाची. कोणती दिली रे? भागवत. तिकडे वरल्याला कोणाला दिली? बौद्ध धर्माची. ह्याला कोणती दिली रे? भागवत. हे आपल्याला गरुड ध्वज अभिलेख मध्ये आपण पाहिलं. कोणतं रे? गरुड ध्वज अभिलेख. कशात बघितले रे आपण? गरुड ध्वज अभिलेख. येते लक्षात? मिनांडरला नागसेन कोणाची शिक्षा दिली? बौद्ध धर्माची. कशात बघितले? कोणता ग्रंथ? मिलिंद पन्नो. हिलिओडॉटसला भागवत ग्रंथाची शिक्षा गरुड ध्वज अभिलेख. इथपर्यंत समजले काय रे? समजलंय? येते? ठीक आहे. बघा रे, हे ज्या काळातच कनी मनू आणि पतंजली, मनुस्मृती नावाचा ग्रंथ लिहिलाय. म्हणून कोणता लिहिलाय रे? मनुस्मृती नावाचा ग्रंथ लिहिलाय. आणि पतंजली भारतध्वज असा आहे. भारतध्वज नावक काय लिहिलंय रे? ग्रंथ लिहिलाय. म्हणून कोणता लिहिलाय रे? मनुस्मृती. आणि पतंजलीनं भारतध्वज ह्या काळातच लिहिलाय. येते नो लक्षात? अष्टावधानी पाणिनी ग्रंथ पण ह्या काळातच रचलाय. ठीक आहे, पण ते मौर्य काळात दाखवले जाते. अष्टावधानीचा पाणिनी खरा ग्रंथ कुणा काळात रचलाय रे? शुंग घराण्याच्या काळात. कुणाच्या? शुंग घराण्याच्या काळात. इथपर्यंत कुणाची काय शंका? अजिबात नाही नो. आता हे बघा रे, शेवटचा राजा कोण? शुंग घराण्याचा शेवटचा राजा कोण? अग्निमित्र. कोण रे? अग्निमित्र शेवटचा राजा. हे बघा, शुंग घराण्याची सगळी माहिती आपल्याला एका ग्रंथात मिळते. त्या ग्रंथाचं नाव आहे अयोध्या.
काय ग्रंथाचं नाव आहे रे? अयोध्या. अयोध्या ग्रंथाच्या नाव आपण कशा बघितले रे? पुष्पमित्र शृंगाची माहिती बघितली. आता शेवटचा मित्र हे कोण होता रे? अग्निमित्र. ह्या घराण्याचा शेवटचा राजा अग्निमित्र आणि याला एका मुलगी प्रेम होतं. त्या मुलगीचं नाव होतं मालविका. मालविकेच्या नादात राज्य कारभारच विसरला. मालविकेच्या काळात काय झालं रे? राज्य कारभारच सगळा विसरला. ठीक आहे, समजते? मालविकेच्या नादात काय झालं रे? सगळं राज्यकर्त्या म्हणून सांगवले लक्ष केंद्रित इथं. गरज कशाची आहे? इथं आहे. सगळे करायचं रे, सुट्टी द्यायची नाही. अभ्याय पाहिजे हे कवाच्या नानी येणं केलं. ठीक आहे, सगळ्या गोष्टी करायच्या. पण मी सांगलोय काय, हजार गोष्टी होऊन द्या जीवनात. जेवढं आपल्याकडनं अभ्यास करायचा आणि आता गरज कसं नाही रे? अभ्यासची आहे. काय पाहिजे ते होऊन ते करायचं. मी म्हणतोय की नाही, जग इकडलं तिकडे विना आता गरज कशाची आहे? अभ्यास. अभ्यासच करायचा. आणि मी म्हणतोय रातभर अभ्यास करायला, दिवस रात्र 24 तासातले 22 तास अभ्यास करायला, 2 तास झोपाले वर्ग. आणि मोबाईल नाही, इंस्टाग्राम बंद केले, व्हॉट्सअप बंद केले, सगळे बंद केले आणि अभ्यास. त्याला अभ्यास म्हणाय नाही रे, त्याला खोकमपट्टी म्हणतात. अभ्यास 4 तास 5 तास 6 तास करा, सगळं चालू असू दे. माइंड स्टेबल ठेवून करायचा. ज्यावेळी इंस्टाग्राम बघायचा त्यावेळी इंस्टाग्रामच बघायचा, अजिबात काय बघायचं नाही. ज्यावेळी व्हॉट्सअप आहे त्यावेळी व्हॉट्सअपच बघायचा आणि ज्यावेळी अभ्यास करायचा त्यावेळी अभ्यासच करायचा. मोबाईल जरी मेसेज आला तर म्हणा अरे कुणाचा मोबाईल आहे? माझा नव्हतं साईट. अजिबात नाही. तेवढं डोकं आपलं माइंडसेट पाहिजे. येथे लक्षात 100% अभ्यास होतोय. अभ्यास म्हणजे काय चीज आहे रे? ठीक आहे, अग्निमित्र. अग्निमित्रला मालविका नाव पूर्वी लग्न करायचं होतं. भाऊदिन आलती. मग हे बघा, वसुदेव कण्व एक होता. वसुदेव कण्व हा कधी ह्याचा सेनापती होता. वसुदेव कण्व ह्याचा सुभेदार होता. ह्याने काय केलं माहितीये? राणीची वेशभूषा सादर केली. मस्तपैकी पूर्ण साडी वगैरे घातली, कानात बाली, पूर्णपणे केस बिस इथे असा केस पाडला, असा असा. आणि मग बरोबर काय झालं? अग्निमित्र फसला आणि एका संध्याकाळी काय केलं? अग्निमित्रला मारून टाकलं. आणि आता कोणतं घराणं आलं रे? कण्व घराणं आलं. कोणतं घराणं आलं रे? कण्व घराणं आलं. फास्ट झाले. हा, रिव्हिजन आहे त्यामुळे फास्ट होणारच. ठीक आहे, एकदम स्पीड मध्ये आपलं चालू आहे. होणार नो 100% होते. कोणतं रे? कण्व घराणं. कोणतं? कण्व. लक्षात आले नो? तुमच्या लक्षात येणं लय महत्वाचं आहे. ठीक आहे, कोण? कण्व घराण्याचा राजा कोण रे? वसुदेव कण्व. वसुदेव कण्व. शिव घराणे एवढं लक्षात ठेवण्याजोगं नाही. एवढं लक्षात ठेवा की बाबा शेवटचा राजा, मौर्य साम्राज्याचा शेवटचा राजा बृहदस्त, ह्याला मारलं कोणी रे? वसुदेव कण्व. आणि वसुदेव कण्वनं कण्व घराण्याची स्थापना केली. आणि ह्यानंतर शेवटचा राजाला सुशर्मा. कोण रे? सुशर्मा. कण्व घराण्याचा शेवटचा राजा सुशर्मा. या सुशर्माला मारलं कोणी रे? आता कुठल्या घरानं कोणतं आले रे? सातवाहन घराणं. कोणतं रे? सातवाहन घराणे. सातवाहन. आता कोण आले रे? सातवाहन. राजा सिमुक. कोण रे? राजा सिमुक कोण होता रे? सातवाहन घराण्याचा संस्थापक होता. त्याने कुणाला मारले रे पहिल्यांदा? सुशर्मा. आणि आता कोणतं घराणे स्थापन केलं? सातवाहन. एकदम मला वाटतं की जो योग्य राजा होता ते राजा सिमुक होता. राजा सिमुक नंतर एक जो ज्यानं सगळ्यात ताकदीचा राजा म्हणलं ते राजा हाल. कोण रे? सिमुक नंतर कोण आले रे? राजा. हिने ग्रंथ लिहिलाय. त्या ग्रंथाचं नाव आहे गाथा सप्तशती. हा, तुम्हाला प्रश्न पडलेला माहिती आहे सर विवेक सिंधू काय आहे? आणि ते कोण लिहिलाय? मुकुंदराज. आणि तुम्हाला क्वेश्चन पडलेला किंवा मराठीचे म्हणजे मराठी हे कशातून निर्मित झाले असं होता ना क्वेश्चन. असा काहीतरी क्वेश्चन होता तो. ते मुकुंदराज हा ज्यांनी मुकुंदराज होते त्यांनी कोणता ग्रंथ लिहिलाय रे? विवेक सिंधू. कोणता लिहिलाय? विवेक सिंधू. पहिल्यांदा व्याकरण मध्ये विवेक सिंधू हा मराठीचा आद्य ग्रंथ मानला जात होता. पण आता कोणता म्हणतात रे? गाथा सप्तशती म्हणतात. काय म्हणतात रे? गाथा सप्तशती. येथे लक्षात मराठीचा ग्रंथ होता. कोणता रे? मराठी भाषेला. हा राजाने कोणता ग्रंथ लिहिला रे? गाथा सप्तशती. हा राजानंतर कोण आलाय रे? गौतमी पुत्र सातकर्णी. काय झालं बाब्या? काय रे बाब्या? काय झालं? हाय ना व्यवस्थित? डन मध्ये? ठीक आहे, चालतंय. ठीक आहे, हे बघा रे, गौतमी पुत्र सातकर्णी. गौतमी पुत्र सातकर्णी यांचं राज्य होतं कणी हे तिन्हीकडे पसरलेलं. कुणीकडे पसरलेलं? तिन्ही साईडला होत्या. म्हणजे हिंदी महासागर, अरबी महासागर, अरबी समुद्र आणि कोणता रे? बंगालचा उपसागर. इकडे तिन्हीकडे पसरलेलं. त्यांच्या घोड्याला काय म्हणलं जाते रे?
ह्यांच्या घोड्याला म्हणजे त्रिसमुद्रम पितवाहन. ह्यांच्या घोड्याला काय म्हणाले जाते रे? त्रिसमुद्रम पितवाहन. म्हणजे ह्यांचं राज्य कणी सगळीकडे पसरले. गौतमीपुत्र सातकर्णी. गौतमी पुत्र सातकर्णी. समजते ना? येते लक्षात? तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला म्हणलं गौतमीपुत्र सातकर्णी नंतर चौथा पुलवामी आला. कोण रे? चौथा पुलवामी. यांच्या काळातच एक युद्ध झालं. कलिंगचा राजा खारवेल. तुम्हाला सांगितलं माहिती आहे काय? पहिल्यांदा कलिंगवर आक्रमण केलं महापद्मनंद. तिथली एक मूर्ती चोरून गेली आलती त्यावेळी कनी. त्यानंतर चौथा पुलवामीच्या काळात कुणी रे? कलिंगचा राजा खारवेलनं आक्रमण केलं की आमच्या माहिती मूर्ती घेतल्याने गेलीत. येते लक्षात? खारवेल माहिती आहे ना? खारवेल राजाचे आपल्याला हत्तीगुप्पा अभिलेख आपण पाहिलाय. कोणते रे? हत्तीगुप्पा अभिलेख. त्यानंतर ह्यांच्या काळात एक ग्रंथ लिहिलाय, त्या ग्रंथाचं नाव होतं जातक ग्रंथ. कोणता रे? जातक ग्रंथ. ह्या जातक ग्रंथात आपल्याला जैन धर्माचं मिळते, बौद्ध धर्माविषयी आपल्याला माहिती मिळते. कोणती रे? बौद्ध धर्म. जातक ग्रंथात आपल्याला कोणत्याची माहिती मिळते? बौद्ध धर्म. कुणाचे काय शंका? काय झाले रे? अरे असं किलबिल काय करतायचा पुरींच्या वाणी? चिव 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 बाजारात यायचा मुरगुडच्या ओम्या का रे? आज बाजार आहे, इकूया तुम्हाला इकून घेणार पण नाही. ठीक आहे. किंमत जास्त असत्या, ज्यांचं झिरो बिंदू असतो त्यांची किंमत जास्त असत्या. तुमची अजून भराय नाही ना यात? काय आपण भरूया जरा 100%. ठीक आहे. हे बघा कलिंगचं युद्ध खारवेल ह्या राजाने. हे बघा जातक कथा ह्याच वेग ग्रंथीला आहे. ते कोणत्या विषयी माहिती सांगतो रे? बौद्ध धर्म. हे बघा जे सातवान घराणं होते ते मातृसत्ताक होतं. कोणतं रे? मातृसत्ताक म्हणजे काय रे? तिथं मातृसत्ताक म्हणजे काय रे? तिथं वडिलांच्या नावाच्या अगोदर कोणाचं नाव आहे रे? आईचं नाव. आता पण महाराष्ट्र सरकारने एक कायदा केला 1 मे 2024 पासून जे जन्मणारा मुलगा आहे त्याच्या वडिलांच्या नावाच्या अगोदर आईचं नाव पाहिजे. जे डॉक्युमेंट निघतील मातृसत्ताक. येते लक्षात? तुमचं जे सातवाहन घराणं होतं ते पण कोणतं होतं रे? मातृसत्ताक. सातवाहन घराणं पण कोणतं होतं रे? मातृसत्ताक. कुणाची काय अडचण नाही. बघ गौतमीपुत्र सातकर्णींनी पण 2 अश्वमेध यज्ञ आणि 1 राजसूर्य यज्ञ केला. किती रे? 2 अश्वमेध यज्ञ. 2 अश्वमेघ यज्ञ आणि 1 राजसूर्य यज्ञ. बास एवढी माहिती तुम्हाला इथपर्यंत. किसन्या तुझा पण करायचं आहे काय? अभिषेक वगैरे घालूया? नाही ना? घालायचं असला तर सांग, उद्या घेऊन येतो दूध. धीरला घालत नाही. सगळे धीरला घालून काय उपयोग नाही. घरात एक असलं तयार करा म्हणजे सगळं घर बी रिकतंय आणि रिकाम होतंय. त्यामुळे असलं काय आम्हासनी नको. ठीक आहे. सातवाहन घराणं नंतर कोण आलं रे? राजा. कोणाचं घराणं आले? राजा कनिष्क. घराणं कोणतं रे? कनिष्क. किसन्या लक्षात ठेवायचं. सातवाहन घरानंतर कोणतं घराणं आले? कनिष्क घराणं. कोणतं रे? कनिष्क. कनिष्कचा संस्थापक कोण? सम्राट कनिष्क घराण्याचा संस्थापक कोण होते? सम्राट कनिष्क. येते लक्षात? कनिष्कच्या काळात तुम्हाला एक गोष्ट सांगतो. कितवी आपल्याला कनिष्क काळात कितवी धर्म परिषद भरल्या रे? किती? चौथी धर्म परिषद भरल्या. किती रे? चौथी का तिसरी? चौथी भरल्या. तिसरी कुणाच्या काळात? सम्राट अशोक. पहिली अजातशत्रू, दुसरी कालाशोक, तिसरी सम्राट अशोक, चौथी आता कुणाच्या काळात? कनिष्का. कितवी धर्म परिषद भरल्या रे? चौथी बौद्ध धर्म परिषद कनिष्केच्या काळात घडल्या. हे बघा रे कनिष्केच्या काळात बघा यांच्या 1-2 प्रमुख हे होतं. म्हणजे जे ब्राह्मण असतात गणी त्यांच्या राजदरबारात पण 2 होतं. एक म्हणजे गणी चरक, आणि दुसरा म्हणजे सुश्रुत. हिने चरक संहिता नामक ग्रंथ लिहिलाय. कोणता? चरक संहिता. आणि हिने सुश्रुत संहिता नामक ग्रंथ लिहिलाय. सुश्रुत संहिता. कोणता ग्रंथ आहे रे? वैद्य म्हणजे कधी हे रे आपलं काय म्हणतात वैदिक ग्रंथ आहे. आणि हा हत्यार 128 हत्याराची माहिती आहे. किती रे? 128 हत्याराची माहिती आहे. कोणत्या ग्रंथात रे? सुश्रुत. याच्या लक्षात. त्यांची राजधानी होती पेशावर. कोणती होती रे? पेशावर. कनिष्कची राजधानी कोणती होती रे? पेशावर.
योग्य शासक होता कनिष्क पण. ठीक आहे, येथे लक्षात कोणती राजधानी होती रे? पेशावर. कनिष्कच्या काळात तुम्हाला एक गोष्ट सांगतो, वतनच्या बदल्यात जमीन द्यायची. काय द्यायची रे? जमीन द्यायची. वतनच्या बदल्यात काय द्यायची रे? जमीन. इथपर्यंत तुम्हाला समजलंय? ठीक आहे, समजलंय काय रे? येथे एवढं लक्षात ठेवा, एवढंच लक्षात ठेवा, बस एवढं लक्षात ठेवा तुम्ही. कनिष्कच्या काळात, कनिष्कच्या काळात चौथी बौद्ध धर्म परिषद भरल्या. कितवी रे? चौथी. कितवी? चौथी. त्यावेळी अध्यक्ष कोण होते रे? वसुमित्र. वसुमित्र. इथपर्यंत समजले कनिष्कचा काळ. त्यानंतर कोणतं घराणं आलं रे? गुप्त. कोणता? गुप्त. गुप्त घराणं. कोणतं घराणं रे? गुप्त. गुप्त घराण्याचा संस्थापक कोण रे? श्रीगुप्त. कोण रे? श्रीगुप्त. श्रीगुप्त. गुप्त घराण्याचा संस्थापक श्रीगुप्त. ठीक आहे. श्रीगुप्तानंतर कोण आले रे? चंद्रगुप्त प्रथम. चंद्रगुप्त प्रथम. चंद्रगुप्त प्रथम. चंद्रगुप्तानंतर कोण आले रे? समुद्रगुप्त. समुद्रगुप्त. चंद्रगुप्तांच्या पत्नीचं नाव काय होतं रे? दिवी. काय होतं रे? दिवी. चंद्रगुप्त प्रथम. हे बघा, चंद्रगुप्त प्रथम, चंद्रगुप्त मौर्य नव, चंद्रगुप्त प्रथम यांच्या पत्नीचं नाव काय होतं रे? दिवी. हिनं राजा राणी सिक्का चालू केला. कोणता? राजा राणी सिक्का. नाणी, राजा राणी सिक्का चालू केला. राजा राणी सिक्का. चंद्रगुप्त प्रथमने पण एक सिक्का चालू केला, त्याचं नाव तो विना सिक्का. कोणता रे? विना. म्हणजे काय रे? विनावर, विनावर काय आपण विना वाजवताना दाखवले, म्हणजे सिक्क्यावर काय दाखवले रे? आपण विना वाजवताना दाखवले. इथपर्यंत काय समजते काय? गुप्त कालखंड हा गुप्त कालखंड होता, ऐतिहासिक सुवर्णयुग मानला होता. काय म्हणलं रे? सुवर्णयुग. इतिहासाचा सुवर्णयुग कोणत्या कालखंडा मानतात? गुप्त कालखंड. काय रे? गुप्त कालखंड. इथंच बघा नालंदा विश्वविद्यापीठची स्थापना केली. कोणत्या विद्यापीठची? नालंदा विश्वविद्यापीठ. नालंदा विश्वविद्यापीठ. विद्यापीठ. नालंदा विश्वविद्यापीठ. ह्या विश्वविद्यापीठला जाणारा कोण होता रे? बख्तियार खिलजी. बख्तियार खिलजी. बख्तियार खिलजी. कोणता रे? बख्तियार खिलजी. विश्वविद्यापीठला जाणारा कोण होता रे? बख्तियार खिलजी. कोणता रे? बख्तियार खिलजी. आता बघा रे, नालंदा विश्वविद्यापीठ स्थापना कोणी केली? कुमारगुप्त. कोणी केली रे? कुमारगुप्त. 6 महिने विश्वविद्यापीठ पेटाळतो बख्तियार खिलजी. बघा कसं होतंय, ज्यावेळी की आपल्याला वाटते की आपण प्रसिद्ध व्हायचंय, त्यावेळी आपण एक काहीतरी बनवत आहोत, नाहीतर एक काहीतरी उद्ध्वस्त करतो. त्यामुळेच आपलं नाव होते. त्यामुळेच आपलं नाव होते. हे ते लक्षात. त्यामुळे इतिहास अशा लोकांनी कधी जास्त महत्व देत नाही की बाबा एवढं इम्पॉर्टंट काय होतं बाबा नालंदा विश्वविद्यापीठ. जर नालंदा विश्वविद्यापीठ असतं तर आता लय आजारावर आपल्या निदान असंच गावलं असते. कोरोना वगैरे काय किरकोळ आहेत म्हणायचं. हे लक्षात. ताप सर्दी खोकला म्हणजे कोरोना. ठीक आहे. नालंदा विश्वविद्यापीठची स्थापना कोणी केली रे? कुमारगुप्त. कुमारगुप्त. ह्याच घराण्यात राजा होता. तुम्हाला सांगितले की रुद्र प्रताप. रुद्र प्रताप. रुद्र प्रताप. हिथंच काय झाले रे? रुद्र प्रताप राजाने काय केले? ते जे कुणी बांधलेलं? चंद्रगुप्त मौर्य यांनी झील बांधलेली, म्हणजे एक तलाव बांधलेला, सुदर्शन तलाव. सुदर्शन. ह्याच परत निर्माण कुणी केले रे? कुमारगुप्त. हे सोने कुणी केले रे? रुद्र दामन. कुणी केले रे? रुद्र दामन. येते इथपर्यंत कुणाची काय शंका? हा, बौद्ध धर्म. नालंदा विश्वविद्यापीठ हा बौद्ध धर्माची किंवा भागवत नाही, बौद्ध धर्माची शिकवण तिथं दिलं. नालंदा विश्वविद्यापीठ हे बिहारमध्ये आहे. कुठे आहे रे? बिहारमध्ये नालंदा विश्वविद्यापीठ. मोहिंजोदारो हे सगळे ठिकाण कुठे आहे रे? आता पाकिस्तानमध्ये. कुठे आहे रे? 1921 आणि 1922 आणि 1945 ला हे उत्खननात सापडले. तर राखलदास बॅनर्जी, AR सिंघवी, नाही सॉरी कोण रे? AR काय तर, आणि राखलदास बॅनर्जी आणि कोण? माझ्या लक्षात येईना त्यांचं नाव. ठीक आहे, आपण आल्यावर नंतर आपण नवरे. तू कुठे गेलास एवढ्या लांब? हा, ठीक आहे, आपण पुढे जाऊया. ठीक आहे. इथपर्यंत कुणाची शंका? हा, यांच्या काळातच कोण आलता रे? फैयान नावाचा चिनी प्रवासी आलता. कोण आलता? फैयान नावाचा चिनी. इथंच कधी विशाखा दत्त यांनी चंद्रगुप्तनिया या ग्रंथाचा ग्रंथ लिहिलाय. कोणता? चंद्रगुप्तनिया. आणि विशाखा दत्त यांनी दुसरा लिहिलाय मुद्रा राक्षस. कोणता लिहिलाय? मुद्रा राक्षस. इथं 2 ग्रंथाची निर्मिती झाल्या. याच्या लक्षात. इथपर्यंत कोणाची काय शंका?
नाही नो समजले. त्यानंतर कोणते घराणे येते रे? वाकाटक घराणे येते. कोणते रे? वाकाटक. वाकाटक घराण्याचा संस्थापक विंध्य शक्ती. वाकाटक घराण्याचा संस्थापक विंध्य शक्ती. इतिहासाचा सुवर्ण कोणत्या कालखंडात मानले जाते रे? गुप्त. कोणता रे? गुप्त कालखंड. खिडकी से बाहेर मत झाको, नाही तर त्याच खिडकीतनं बाहेर टाकील. हे लक्षात. तिकडे कॉलेज नाही, ह्या साईडला कॉलेज आहे, इकडे बसत जा म्हणजे दिसते आत कोणतर. येते लक्षात. त्यानंतर कोण आले रे? वाकाटक घराणं. कोण आले रे? वाकाटक. वाकाटक घराण्याचा संस्थापक कोण रे? वाकाटक घराण्याचा संस्थापक विंध्य शक्ती. वाकाटक घराण्याचा संस्थापक कोण रे? विंध्य शक्ती. येते लक्षात. ठीक आहे. त्यानं हरिसेनचा सचिव वराहदेव यानं अजिंठा लेणी क्रमांक 16 खोदून काढले. ठीक आहे, पुढे जाऊया. चालुक्य घराण्याचा संस्थापक कोण रे? जयसिंग. कोण रे? जयसिंग. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांनी मला वाटते समजले. इथपर्यंत कोणाची काय शंका नाही आहे. ठीक आहे, ठीक आहे. सगळ्यांच्या नोट्स मिळाल्यात ना? नोट्स सगळ्यांच्या आहेत ना? आहेत सगळ्यांच्या. ठीक आहे, बघूया पुढे जाऊया. आपलं चॅप्टर पुढे ढकलूया. इस्लामांचा प्रवेश. कुणाचा रे? इस्लामांचा प्रवेश. हे बघा, पहिल्यांदा भारतामध्ये कोण आलं माहितीये काय? मोहम्मद बिन कासिम. ए मोबाईल तुझा ठेव, तिचा मेसेज आता येणार नाही, ती आता कॉलेजमध्ये आहे, नंतर बघ. का दे ज्ञानी बाबा. ठीक आहे, हे लक्ष द्या रे. मोहम्मद बिन कासिम. मोहम्मद बिन कासिम. त्यानंतर कोण आले रे? गजनी. त्यानंतर कोण आले रे? गजनी. त्यानंतर कोण आले रे? घोरी. त्यानंतर कोण आले रे? बाबर. कोण आलाय? बाबर. हे बघा, मोहम्मद बिन कासिम, गजनी, घोरी आणि बाबर. हे बघा, गजनीचाच वडील कोण होता रे? सुबदगीन. कोण होता रे? सुबदगीन. सुबदगीननं पहिल्यांदा आक्रमण केलं. सुबदगीननं पहिल्यांदा आक्रमण केलं. पण सुबदगीनचं एवढं इतिहासात त्याला म्हटलं जात नाही. सुबदगीननं पहिल्यांदा आक्रमण केलं. पहिल्यांदा कोण आला रे? मोहम्मद बिन कासिम. ही दोघं जण आलेत का नाही, यांचा उद्दिष्ट काय होतं रे? भारताची लूट करायची. माहिती आहे ना भारतात सोनं केवढं होतं? भारताला काय म्हणतात रे? सोने की चिडिया. एवढं सोनं होतं. आणि एक एक मंदिर लुटायला एक एक वर्ष लागले. आमच्या भारतातलं एक एक मंदिर लुटाय एवढं आमच्या भारतात काय होतं रे? सोनं होतं. येते लक्षात. मोहम्मद बिन कासिम. मोहम्मद बिन कासिम ज्यावेळी भारतात आला त्यावेळी 711 ला भारतात आला. कितीला रे? 711 ला आणि 712 ला. इथे लक्षात. सिंधचा राजा दाहीर. कोणतं पहिल्यांदा युद्ध कोणाबरोबर केले? सिंधचा राजा. सिंधचा राजा कोण रे? दाहीर. कोणतं युद्ध रे? रावरचं युद्ध. कोणतं? रावरचं युद्ध. सिंधचा राजा दाहीर याच्यावर कोणतं युद्ध केले? रावरचं युद्ध केले. आणि दुसऱ्या वेळी आलाय त्यावेळी कुठे आलाय रे? मुलतान. कुठे आलाय रे? मुलतान. मुलतानवर कब्जा केला. मोहम्मद बिन कासिमने एक कर लावून गेला भारताला. त्या कराचं नाव काय रे? जजिया कर. कोणतं? जजिया. कोणता कर लावलाय रे? जजिया कर. जजिया. जजिया कर कोण लावलाय रे? मोहम्मद बिन कासिम. हा कर 5 जणांनी द्यायचे. 5 जणांनी द्यायचं नाही. पहिली म्हणजे लहान मुले. लहान मुले. दुसरं म्हणजे वयस्कर माणसे. वयस्कर माणसे. वयस्कर व्यक्ती. आणि तिसरं म्हणजे महिला. कोण रे? महिला. त्यानंतर अपंग. कोण रे? अपंग. आणि त्यानंतर ब्राह्मण. कोण रे? ब्राह्मण. ह्या 5 जणांनी द्यायचा नाही. हा गैर मुस्लिम करतो. कोणता रे? गैर मुस्लिम कर होता. ठीक आहे. जजिया कर किती जणांनी द्यायची नाही? मुले, वयस्कर, महिला, अपंग, ब्राह्मण. मुलं कुठल्या देऊन द्या, त्यांच्यावर चॉकलेट काय पैसे नाहीत. वयस्कर माणसं त्यांच्यावर काय नसणार. महिलासनी त्यावेळी एवढी पाबंदी नव्हती की ती घरातनं बाहेर जाऊन कोणता रोजगार करतील. येथे लक्षात. चूल आणि मूल. त्यानंतर अपंग व्यक्ती. अपंग व्यक्ती कुठे कमवू शकत नव्हता, त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा कर लादाय नव्हता. त्यानंतर ब्राह्मण. ब्राह्मणाला आपण दीक्षा द्यायची असते, आपण त्यांच्याकडे घ्यायची नसते. ते सर्वात मोठं पाप आहे. त्यामुळे इथं पण त्यांच्यावर कर नव्हता. पण फिरोज शाह तुगलक. कोण रे? फिरोज शाह तुगलक. फिरोज शाह तुगलक यांनी कुणावर कर लावला रे? ब्राह्मणांच्या. कुणाच्या कर लावला रे? ब्राह्मणांच्या. अकबर आणि जजिया करच बंद केला. अकबर आणि कोणता कर बंद केला? अकबर. जजिया कर बंद केला. परत औरंगजेबनं परत चालू केला. औरंगजेबनं कुणी चालू केला रे? औरंगजेबनं परत. आणि मोहम्मद शाह रंगिलानं परत बंद केला. मोहम्मद शाह रंगिलानं परत काय केलंय रे? बंद केलाय. इथपर्यंत समजले? येते लक्षात. ठीक आहे, बघा रे. जजेगर लावला कोणी रे? मोहम्मद बिन कासिम. 5 जणांनी माप होता. ब्राह्मणांच्या कर कोणी लावला रे? फिरोज शाह तुगलक. आणि इकडे लक्ष दे, त्यांच्या नादाला लागू नकोस. इकडे लक्ष दे. फिरोज शाह तुगलक. फिरोज शाह तुगलक. फिरोज शाह तुगलकनं
कर लावला कोणता रे? जजिया. 5 व्यक्ती लावायला नाही. ब्राह्मणांच्या कुणी लावला रे? फिरोजशाह तुघलक. आणि अकबरनं काय केलं रे? कर रद्द केला. परत औरंगजेबनं काय केला रे? परत कर चालू केला. इथपर्यंत कुणाची काय शंका? ठीक आहे. त्यानं आक्रमण कधी कधी केले रे? मोहम्मद बिन कासिमनं 711 आणि 712ला. कुणावर केलं? सिंधचा राजा दाहिर. त्यानंतर आला मोहम्मद गजनी. मोहम्मद गजनी 1000 ते 1027. 1027. मोहम्मद गजनी 1000 ते 1027 पर्यंत काय केले रे? भारतामध्ये आक्रमण केलं. इथून स्वाऱ्या किती केल्या रे? 17. त्यातली 16वी स्वारी महत्वाची आहे, ती म्हणजे सोमनाथ मंदिर. कोणतं रे? सोमनाथ मंदिर. कोण म्हणतंय 17वे? कोण म्हणतंय 16वे? मी म्हणतोय 16वीच आहे. ठीक. किती स्वारी रे? 16वी. 1025 ला गेले. किती रे? 1025 ला सोमनाथ या मंदिरावर स्वारी केली. इथलं लई मोठं सोनं. तर बघा लक्षात काय, 17 स्वारी आपल्याला लक्षात ठेवायची नाही. प्रत्येक स्वारी विचारणार नाही, जी इम्पॉर्टंट आहे ती विचारतात. 1025 ला कोणती केली रे? सोमनाथ. म्हणूनच याचा 1030 ला मृत्यू झालाय. 1030 ला काय झालाय रे? मृत्यू झालाय. कुणाला झालाय रे? मोहम्मद गजनी. यांचं काय होतं, यांनी भारतात राहायचं नव्हतं. भारतात काय करायचं होतं? सोनं, चांदी, हिरे, जवाहरात फक्त न्यायचं होतं. याचं लक्षात समजते. इथपर्यंत काय कुणाची शंका? त्यानंतर बघा रे, मोहम्मद घोरी. कोण आला रे? मोहम्मद घोरी. मोहम्मद घोरी कसं काय आला? हे बघा, भारत जर बघायला गेला असं बघा, ह्या टाईप मध्ये किलबिल 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 किलबिल. मी तुम्हाला सांगू, तुम्ही दंगा बंद करा रे. साया आणि हे बाया, तुम्ही दंगा बंद करा. लेक्चरला बसणार नाही तर उठून जावा तिकडे. दंगा करू नका अजिबात. ठीक आहे. दंगा कसला करताय साया? हा ठीक आहे. हे बघा रे, अरे भारत तुमच्यावर कनी, माझं भारताचं तुम्ही कनी भारत काढायला. ठीक आहे. हे बघा रे, इकडल्या साईडला बघायला गेला असं तर इथं जो प्रांत होता दिल्ली, जो दिल्ली प्रांत होता आहे तिथं कोण होतं रे? म्हणजे जे पंजाब प्रांत होता तिथं पृथ्वीराज चव्हाण. कोण होतं रे? पृथ्वीराज चव्हाण. पृथ्वीराज चव्हाण. कोण होतं रे? पृथ्वीराज चव्हाण. एक योग्य शासक होतं पृथ्वीराज चव्हाण. योग्य शासक होतं. आणि इकडल्या साईडला कोणतरी घोरी. कोणतरी घोरी. आणि यांचा जिथे मित्र होता माळवाचा. कोणता प्रदेश आहे? माळवा. हा माळवाचा राजा होता. कोणता रे? जयचंद. जयचंद राठोड. जयचंद राठोड. राठोड राठोड जयचंद राठोड. आता झालं काय बघा रे, खरी कहाणी इथनच चालू द्या. भारतामध्ये मुस्लिमांचा प्रवेश कसा झाला एवढं लक्षात घ्या. इथं घोरी होता. पृथ्वीराज चव्हाण योग्य शासक होतं. येथे लक्षात ठेवा, पूर्णपणे आपलं जेवढं साम्राज्य वाढवता येईल आणि बाहेरल्या प्रक्रिया आक्रमण करून वाचता आलं. ठीक आहे. आता पृथ्वीराज चव्हाणांनी मोहम्मद घोरीचा किती वेळा तर हे केलता, पराभव केलता. म्हणजे छोट्या मोठ्या लढाई झाल्या. मला वाटतं त्यांनी 17 वेळा तिने काय केलता रे? पराभव केलता. कुणाचा? मोहम्मद घोरीचा. पण एक राजा असे पद होते की त्यांनी सोडून द्यायचं की बाबा काय करायचं की असून दे, राजनीतीचा आपला उपयोग करून काय करायचं त्याने सोडून द्यायचं. की मोहम्मद घोरीला इथं ठार मारायला नाही, पृथ्वीराज चव्हाणांनी ठार मारायला नाही. आता बघा, जयचंद राठोडची एक मुलगी होती, तिचं नाव होतं संयोगिता. तिचं नाव काय होतं? संयोगिता. हिचं कधी मनातल्या मनात प्रेम असायचं. कुणा? पृथ्वीराज चव्हाण. तुमचं पण मनातल्या मनात कुणा प्रेम आहे काय? हाय, मनातल्या मनात नाही तुमचं काय? तुम्हाला वाटते की नाही मनात सोडून कुणाला माहित नाही. गल्लीत, गावात, तिच्या घरात, तिच्या मैत्रिणी सगळ्यांनी माहिती असते. आणि आपल्याला काय वाटतं माहित नाही. एवढं सोपं आहे रे. हा, तुमचा मित्र जो आहे की नाही त्याचा मित्र कोणतर असतोय, त्याचा मित्र आणि कोणतर असतोय. पुरींचं कधी पण बघायचं, पुरींच्या मैत्रिणी, पुरींची मैत्रीण, तिची मैत्रीण, तिची मैत्रीण, तिची मैत्रीण, अशा ढीक. पोरांचं तसं आहे. पोरांचं बघा, तू माझा खास आणि तुझा मी खास, खतम बात. एवढंच असतंय आमचं पोरांचं. एवढं आमचं ढीगवर नसतात तेवढं. आणि पोरांचं असं म्हणजे पोरं त्यांनी जी खास व्यक्तीला गोष्ट सांगायची आहे नाही ती खास व्यक्तीला नाही, गावाला सांगतात. असं आम्ही लपून बिपून काय ठेवत नाही. सगळ्याच नाही एका बेटात मैफिल मी. येते लक्षात. इथे कोण दिले? संयोगिता. कोण होतं रे? संयोगिता. ह्या संयोगिता मनातल्या मनात काय केले रे? प्रेम केलं. कुणाला केलं? पृथ्वीराज. मग काय केलं? जयचंद राठोडला पटाय नाही की बाबा तू विवाह. अरे पृथ्वीराज चव्हाण एक योग्य शासक होतं, त्यांच्यासारखा मोठा राजा त्यावेळी कोणी नव्हतं. मग त्यावेळी काय अडचण नव्हती.
घोरीला इकडे पळवून आणण्याची काही गरज नव्हती. आता काय झालं बघा, त्यावेळी काय असायचं, स्वयंवर असायचं. काय असायचा? स्वयंवर. तुमच्यावर नाही, बायोडेटा काढायचा, अर्धा गुंठ रान आहे, 2 एकर टाकायचं आणि बघायला त्यांनी सांगायचं जेवढं नदीवशी दिसतंय नी हे आमचं आहे, हे सगळं रे आमचं आहे. असं नाही. त्यावेळी काय केलं रे, तिथं स्वयंवर असायचा. मग स्वयंवरांमध्ये काय केलं, व पृथ्वीराज चव्हाणचा अपमान केला, मग संयोगिताला घेऊन गेलं. ठीक आहे, नंतर विवाह झाला. आता बघा ह्या सगळ्या ह्याच्यात काय झालं रे, घोरीला काय केलं, आमंत्रण दिलं. कोणी जायचं, ते मोबाईल नव्हतं, नाहीतर फोन केला असता, कुठे आहेस, हाय घरात आहे, कामात आहेस, जरा यायला लागते भारतात. असं नाही, पत्र पाठवलं. काय पाठवलं रे, पत्र. आणि पत्र पाठवलं आणि काय सांगितलं, घोरी. आमचं कसं असते माहिती आहे, आमचं घरी फोन लावायचा, कुठे आहेस, हाय घरात आहे, दारात आहे. ते पण आले, कपडे बिडे घातली, गाडीवर बसलं. गाडीवर बसल्यानंतर 20 किलोमीटर गेल्यानंतर मग विचारते कुठे जायचं. तो पण विचारत नाही, बाई तुमचा मित्र बघा रे, त्याला जेव्हा फोन केला जा, घरातनं खाली आलं, ते विचारते हो नाही, गाडी बसले. 20-25 किलोमीटर जाता, मग तू काय खाणार आहेस, तू काय देणार आहेस, मग खाणार आहे, मग खायचं. हा, मग तेव्हा पण विचारत नाही, तेव्हा हे मोबाईलच असतोय. मग सगळं वेगळं जाते. मग तिथनं घरला येतात, काय काम होतं रे आपलं, आपण काय करायला गेलं माहितीच नाही. तू जो बोलेगा वही करेंगे, बस. येते लक्षात, बाईने बोरा करणे का तो करणे का. ठीक आहे. मग आता बघा रे, तिकडं कुणाला बोलले रे, घोरीला. आता त्याच्या अगोदर पृथ्वीराज चव्हाण तेव्हा 17व्या लढाई झाल्या, पण ते एवढे इम्पॉर्टंट नव्हता. 1191 ला, कितीला रे, 1191 ला तराई नामक एक ठिकाण आहे. कुठे आहे रे, तराई नामक ठिकाण हरियाणामध्ये. कुठे आहे रे, हरियाणामध्ये एक ठिकाण आहे. तराई नामक ठिकाण कुठे आहे रे, हरियाणामध्ये. तिथं त्यांनी 1191 ला एक युद्ध झालं, पृथ्वीराज चव्हाण आणि घोरी. त्या लढाईत पृथ्वीराज चव्हाण जिंकले. त्यावेळी बॅक सपोर्ट होता कुणाचा, जयचंद राठोडचा. म्हणजे जरी पूर्णतः समोरून लढत नसले तरी मागल्या साईडने बॅक सपोर्ट कुणाचा होता रे, जयचंद राठोड. आणि पृथ्वीराज चव्हाण मोठं राजा होतं की त्याला 17 वेळा हरवलेलं. येते लक्षात. पण ह्यावेळी गद्दारी कोणी केली रे, जयचंद. हे अशी गद्दारी करून चालत नाही भारतात. येते लक्षात. अशी गद्दारी झाल्यामुळे आता प्रत्येक जण म्हणतोय जयचंद राठोड आहेस काय तू. येते लक्षात. त्यामुळे त्यांनी गद्दारी कुणावर करायची नाही. मी म्हणतोय त्यांनी जेव्हा एका ताटात आणि 4 चौकात जैविकांनी एका, तुम्ही त्याच्यावर जेव्हा एका ताटात आहे, तुम्ही काय तर म्हणाले ते तुम्ही पण हा म्हणताय, काय म्हणायची गरज आहे, अजिबात नाही. त्याच्या माघारी पण तिचीच बाजू घ्यायची, दुसऱ्याची घ्यायची नाही. येते लक्षात. मग किती पण तो बाद असून दे, लक्षात येते. ठीक आहे, आपल्यासाठी चांगला आहे, विषय खाल्ला. आता बघा, जयचंद राठोडनं घोरीला बोलवलं आणि तराईचं 1192चं युद्ध झालं. आता जयचंद राठोडनं पूर्ण सपोर्ट काय दिला घोरीला, पत्रात लिहिलं की भारतातलं सोनं चांदी पाहिजे, पृथ्वीराज चव्हाणांनी हरवायचा, ये मी तुझ्या संकट आहे, माझं सैन्य देतो. आणि पृथ्वीराज चव्हाणांनी 1192चं तराईचं कितवं युद्ध रे, दुसरं युद्ध मध्ये काय झालं रे, हरवलं. आणि पृथ्वीराज चव्हाणचं इथं चव्हाणांनी मारलं गेलं. काय झालं, पृथ्वीराज चव्हाणांनी मारलं गेलं. येते लक्षात. हे झालं तुमचं कोणतं रे. आता त्यानंतर बघा रे, घोरी काय आला रे, भारतात आला. पण घोरीचा नंतरच काही काळानंतर काय आला रे, मृत्यू झाला. 1206 ला काय झालाय रे, घोरीचा मृत्यू झालाय. त्याच्या सैन्याने त्याला मारून टाकले. 1206 ला काय झालाय रे, मृत्यू झालाय घोरीचा. घोरीचं 3 गुलाम होतं. घोरीचं काय किती गुलाम होतं रे, 3 गुलाम होतं. घोरीचा गुलाम किती रे, 3. घोरीचं गुलाम किती, सॉरी 4. घोरीचं गुलाम किती रे, 4. एक बघा ऐबक, दुसरा यालतोज, त्यानंतर बख्तियार खिलजी, आणि त्यानंतर कबोज न बकार. काय रे, बकार. ठीक आहे, 4 होतं. किती होतं रे, 4. आता बघा ह्यांच्यात भांडण होण्याची जाती येतवानीची. बख्तियार खिलजी नाही, बख्तियार खिलजी ऐबकचा ऐकत सगळं, काय तू जो बोलेगा वही सही. आता बघा रे, ऐबकनं काय केलं माहितीये, ऐबकनं त्यांनी हिचीच पोरगी पळून आणली. कुणाची, घोरीची. तू माझ्या पुरगीला पडलोस, तुझं काय सुट्टी नाही तर माझ्या याला नुसतं पोरगी म्हणली मध्ये आली, माझ्या याला नुसतं तू हात लावून दाखव की तुला सांगतो मग काय असतंय का, तलवार का इथं सुट्टी नसते. बघितलाय ना सैराट, काम वाईट आहे ते. ठीक आहे, ऐबकनं काय केलं रे, हिचीच पोरगी तर कोण आणली. मग आता काय झालं, ऐबकनं गुलाम वंश स्थापना केली. आता ही बघा यालतोय बिलतोची सगळी साईडलाच. तराईचं 3रं युद्ध केले. कितवं रे, तराईचं 3रं युद्ध. कुणी कुणी केले, यालतोज आणि अल्तमशनं केले. ऐबक बरोबर युद्ध घ्यायला नाही. आता बघा रे, आता कोणत्या वंशाची स्थापना आली, ऐबक. गुलाम वंशाची. कोणती रे, गुलाम वंश. गुलाम वंशाचा पहिला संस्थापक ऐबक, कुतुबुद्दीन ऐबक. गुलाम वंशाचा. आता बघा
इथपर्यंत पुसू. गजनी कळाले, घोरीच कळाले, तर घोरीचा पहिला वंश इकडे बाबरकडे यायला नाही तू काय, बाबरकडे यायला नाही. बाबरचा मुलगा हुमायून नंतर ते लय 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 कहाणी, अकबर, त्यानंतर सगळं सगळं तुम्हाला सांगतो, जहांगीर, शहाजहान, ठीक आहे, औरंगजेब, इथपर्यंत ते बाबर आहे. आपण आता घोरीकडे जाऊया. कुणाला जाऊ रे? घोरी. घोरी पहिल्यापासून बघूया. लक्ष द्यायचं. घोरी काय बघूया रे? घोरी. घोरीचा पहिला म्हणजे गुलाम वंश कोणी स्थापन केला रे? ह्याचा सेनापती कोण? गुलाम ऐबक. गुलाम म्हणजे की त्या टाइप मध्ये गुलाम न, जसं की बाबा आता सेनापती मध्ये ते सेनापतीलाच काय म्हणायचं रे? गुलाम. मग ऐबकने त्यांनी गुलाम वंशाची स्थापना केली. कोणत्या? गुलाम वंशाची स्थापना. पण खरा गुलाम वंशाचा संस्थापक याला म्हणता येत नाही, कारण याला कोणती पदवी नव्हती. ऐबकला ऐबक कुतुबुद्दीन ऐबक, हिचं नाव काय रे? कुतुबुद्दीन ऐबक. आता बघा ऐबकला कनी ज्यावेळी ह्यो आला त्यावेळी त्यांनी राजा झाला. राजा झाल्यावर कनी पैसे आल्यावर कनी ह्यो लाखाच्या पटीने दान द्यायला लागला. तुला पाहिजेत लाख रुपये धर, आता नाही नंतर देतो. लाखाच्या पटीत काय द्यायला रे? बक्षीस. म्हणून ऐबकला काय म्हणलं रे? लाख बक्ष. काय म्हणलं? लाख बक्ष. त्याला हतीम पण म्हणतात. काय म्हणतात रे? हतीम पण म्हणतात. काय म्हणतात रे? हतीम. आता मी तुम्हाला सांगू, तुम्हाला माहिती आहे चंद्रगुप्त मौर्याच्या काळात सिकंदर आलत. चंद्रगुप्त मौर्यानी ज्यावेळी हेलेनाला विचारलं की अब्बू ने हमारे साथ लड़ाई क्यों की थी, अब्बू को हमारे हाथी पसंद थे. त्यावेळी चंद्रगुप्त मौर्यानी 500 हाती दिलत गिफ्ट मध्ये. किती? 500 हाती. कुणाला दिलत माहिती आहे काय? सेल्युकस निकेटरला. हे बघा ह्याला काय म्हणतात इथं लक्षात आलं सांगितलं, हातीम म्हणतात लाल बक्षीस. ह्याला कुराण सगळी पाठवते. काय पाठवते रे? कुराण पाठवते म्हणून याला कुराण खा म्हणले होते. काय म्हणले ते? कुराण खा. याला काय म्हणले रे? कुराण खा. त्याचा गुरु होता, त्याचं नाव होतं बख्तियार काकी. कुतुबुद्दीन ऐबकचा गुरु होता बख्तियार काकी. ह्या बख्तियार काकीच्या स्मरणार्थ कुतुब मिनार बांधलं. काय म्हणलं रे? कुतुब मिनार कुठे आहे रे? किती मीटर आहे? 73. कुतुब मिनार 73 आहे वाटतं. हे बघा किती आहे, 73च आहे. कुतुबुद्दीन मुबारक हे कुणाच्या स्मरणार्थ रे? कुतुबुद्दीन काकी. हा कोणता रे? गुरु. कोण होता? गुरु. याच्या स्मरणार्थ कुतुब मिनार बांधली. कुठे आहे रे? दिल्लीत काय म्हणली रे? कुतुब मिनार. येते. ह्याचा एक कोणी भाचा होता. काय होता रे? भाचा. त्याचं नाव काय होतं माहिती आहे काय? त्याचं नाव होतं घियासुद्दीन. काय होतं त्याचं नाव? घियासुद्दीनला सांगितलं माझी मी स्वतः पदवी लावून घेतली का नाही माणसं नावं ठेवतील, तू मला काय कर? पदवी लाव. म्हणून कोणती पदवी लावायला सांगितली? सुलतान नवरे. कोणती पदवी लावायला सांगितली? सुलतान. कोणती लावायला सांगितली रे? सुलतान. ते लक्षात एवढं समजले. कुतुबुद्दीन ऐबकच्या ह्याच्यातलं समजले काय ते? कुतुबुद्दीन ऐबकचाच मुलगा होता बर्रम खान. कोणता रे? आरामशाह. कोणता रे? आरामशाह रे. बर्रम खान कुठला काढला? कोण आला रे? आरामशाह. कुतुबुद्दीन ऐबक नंतर कोण आला रे? आरामशाहला एवढं जमत नव्हतं. तो 2 वर्ष त्याने शासन केला, निघून गेला. 1210 ते 1212 इथपर्यंतच त्याने 1210 ते 1211 1210 ते 1211 इथपर्यंतच त्याने शासन केलं आणि निघून गेला. काही याला एवढं जमतच नव्हतं. तुला जमतंय? बसणारच गादी ये इथं पुढे बसतो तुला उचलून. तुला नाही जमत नाही. काय जमते? डोळ दाखवून तिला मेसेज करायला जमते? बघ जिवलीस काय करायलास? हा वेगळं काम आहे ते. काम कसं आहे? वेगळं आहे. तुला अरे मी तुमच्यात एवढा टॅलेंट आहे तुम्हाला सांगू काय? तुमच्यात टॅलेंट एवढा आहे. माझ्याकडे बघत बेंचच्या खाली कुठं आहेस? कॉलेजमध्ये थांब. मास्तर इथनं गेलं की नाही येतो, पाणी पे सांगून येतो दारात. तुमच्या टॅलेंट कोण आला रे? आरामशाह. पण आरामशाहला एवढं जमलं, ह्याचा नाकार तर मला लय झाला. एवढा दिल्लीचं सुलतानशाही स्थापना एवढं सोपं आहे का रे? नाही. त्याला आग्र्याची राजधानी काय केली रे? दिल्ली. आग्र्याची राजधानी काय केली रे? दिल्ली. पाणी आणाय जा. आता तिथं पाणी नाही गेली, तिथं 4-5 मेसेज, बेबी आपने खाना खाया, आप क्या कर रहे हो? तिथंच आता पाणी पे गेले, तिथं 10 मिनिटं पहिल्यांदा का नाही मॅसेज. त्यानंतर मास्तर काय निवांत. ठीक आहे. पुढे रे आरामशाह नंतर कोण आला रे? अल्तुमश. कोण आला रे?
अल्तुमश आपण यालाच काय म्हणतो रे इल्तुमश 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 काय म्हणतो रे इल्तुमश. आता बघा रे अल्तुमश आणि इल्तुमश हे जे युद्ध कुणाबरोबर झालं रे याल्दोश कोणाबरोबर याल्दोश 1200 कितीला रे 15ला 1215 त्याला आपण तरायचं किती युद्ध म्हणतो तृतीय युद्ध किती रे तृतीय युद्ध. इथे लक्षात आता बघा रे लक्ष द्या मला एक सांगा अल्तमश आला पण अल्तमश हा खरा गुलाम वंश दिल्ली सल्तनत. आता इथनं आपण दिल्ली सल्तनत बघालो काय बघालो रे दिल्ली सल्तनत कुतुबुद्दीन ऐबकवरनं काय बघालो रे दिल्ली सल्तनतचा खरा संस्थापक म्हटला असता तरी इल्तुमश. कोण रे काही इराणच्या राजाने खलिफा नावाची पदवी दिली. इराणच्या राजाने कोणती पदवी दिली इराणच्या राजाने खलिफा नावाची पदवी दिली खलिफा. सुलताने आजम कोणती रे सुलताने आजम सुलतान ए आजम सुलताने आजम. अल्तमशना पण लय नाकारतापणा होता लय म्हणजे भयानक समजतंय की माणसं म्हणायला आलीत की ह्याला काय जमतंय लय नाकारतापणा कारण त्यानं सगळ्यांनी साईडला करून आपलं राज्य वाढवायचा प्रयत्न केला. 20 वर्ष म्हणजे मला वाटतं त्यांनी 5 ते 6 वर्ष सरहद्दी वगैरे नियंत्रण करायला त्याने भरपूर आपलं योगदान दिले. अल्तमशने एक 40 सरदारची टोळी तयार केली. किती रे 40 सरदार. त्याला काय म्हणतो रे आपण त्याला 40 तुर्क ए चिह गमी काय म्हणतो त्याला आपण सुलताने सुलताने चिहलगानी सुलताने चिहलगामी कोणते रे सुलतान ए लक्ष द्या रे सुलतान ए चुल ए तुर्कान आहे काय तुर्कान ए चिहलगामी. ओके काय रे चिहलगामी लक्ष द्यायचं नाही तर असं मारीन काय जसं ह्याच्यात बैलायचा बाहुबलीने ह्याला मारलं त्या पद्धतीने कट्टप्पाला माराय नाही रे बाहुबली कट्टप्पाला बाहुबलीला मारले. 40 सरदारची टोळी कुणी केली रे अल्तमशनं. कुणी केली रे अल्तमशनं चांदीचा सिक्का चालू केला. कोणता रे चांदीचा सिक्का चालू केला. अल्तमश यानं भरपूर काही सुधारणा केल्यात. येथे लक्षात अल्तमशचीच मुलगी म्हणजे कोण रे रजिया सुलतान. कोण रे रजिया सुलतान. इथपर्यंत कोणाची काय शंका नाही नो ठीक आहे. हे ना मकबरामध्ये पीर पांजारांनी मकबरामध्ये स्त्रियांची जाय म्हणजे बंदी घातलेली. काय केली रे बंदी. हे ना टक्का नामक चांदीचा शिक्का चालू केला. कोणता रे टक्का नामक चांदीचा शिक्का चालू केला. कोणी रे अल्तमशनं. इथपर्यंत कुणाची काय समजा तुम्हाला माहिती सांगितलं होतं नागार्जुन कुणाच्या दरबार होता रे कनिष्कच्या दरबार. कोणाच्या कनिष्कच्या. आणि कनिष्कला काय म्हणतात रे भारताचा आईन्स्टाईन. काय म्हणतात रे भारताचा आईन्स्टाईन. येते लक्षात. इथपर्यंत कुणाची काय शंका नाही नो. 40 सरदाराची टोळी कोणती रे तुर्कीने जुहल गामी ठीक आहे. त्यानंतर सुलताने आजमी पदवी मिळाली खलिफा मिळाली. इल्तुमिशने 40 सरदारांची टोळी तयार केली. आणि आता हिचीच मुलगी कोण आली रे रजिया सुलतान. पहिल्यांदा कोण आले कुतुबुद्दीन ऐबक आरामच्या अल्तमश आणि हिंचीच मुलगी कोण रे रजिया सुलतान. रजिया सुलतानला जास्त नकार आलता नो रे. मला एक सांगा जर महिला शासन असेल तर नाकारतापणा जास्त प्रमाणात येणार आहे. बघा की लक्षात द्या. अरे तवाच्या काळात महिलांनी एवढी नव्हती. मी म्हणतोय की नाही आताच्या काळात महिलांनी जास्त सूट आहे. तिने एवढ्या तीव्रतेने वाटचाल करायला पाहिजे. सूर्यावनी व्हायला पाहिजे. सूर्याकडे कोण बघते का वगैरे दुपारच्या क्षणी तेवढं प्रकरण असते तसं मुली पाहिजेत किंवा असं बघणारं पण कधी पुढल्या तापण हे पाहिजे. एवढी आपली बकर नजर पाहिजे ते लक्षात. तर मग मुलींनी पण कधी आता जे शिक्षण मिळाले बाबा पूर्णपणे जे त्याचा फायदा घ्यायचा आणि आपलं काहीतरी नवीन तयार करायला लागायचं. येते लक्षात की घरात बसायचं नाही किंवा कॉलेज झालं घरात अजून लय काय भरपूर काय येते लक्षात. ठीक आहे. रजिया सुलतान ही मुलगी असल्यामुळे तिला दिल्लीच्या सुलतानपणी काय दिले. पण ही एक चांगली राणी होती समजते. म्हणजे कणी ही सुलतान एक चांगली होती येते लक्षात समजते न. किंवा हिच्या काळात जरी झालं ती कर्तबगार स्त्री होती येते लक्षात.
रजिया सुलतान. रजिया सुलतानच्या वेळी काय झालं माहिती बंड झालं. काय झालं रे बंड. रजिया सुलतान पर्यंत आला आपण. लक्ष द्या. रजिया सुलतान. रजिया सुलतान. रजिया सुलतान हे बघा जर बघायला गेला असा हे बघा इथे का नाही दिल्लीचा प्रदेश आहे. इथं कोण आहे रे रजिया सुलतान. इथं कोण आहे रे रजिया सुलतान. कोण आहे रजिया सुलतान. तुम्हाला माहिती आहे अल्तमशच्या काळात चंगेज खानच्या इथनं एक माणूस कोण आलता माहिती आहे अल्तुनिया. अल्तुनिया मांगभरणी नावाचा एक माणूस होता. चंगेज खानच्या ठिकाणी पोहोचला होता. चंगेज खान माहितीये काय चंगेज खान मेल्यानंतर 10 वर्ष चंगेज खान चीन वगैरे तो प्रदेशही तिथं त्यांना हजारो दिवसाला हजार माणसं मारायचा चंगेज खान. चंगेज खान ज्यावेळी वारला की नाही त्यावेळी 10,000 घोड्यांनी जिथं पुरला तिथं पूर्णपणे असं मिटवून टाकलेलं आणि जी पूर्ण त्याच पण मारून टाकलेलं. 10 वर्ष भीतीत माणसं की चंगेज खान उठून येईल. सोजा बेटा नाही तो चंगेज खान आ जाएगा. याच्या लक्षात एवढं चंगेज खानचा खोप होता 10 वर्ष. आणि त्या चंगेज खानच्या काळात तिकडे एक माणूस होता पण त्याचं नाव होतं अल्तुनिया मांगबरणी. आणि जे पळून आला ते राजा कोणता होता अल्तमश होता. मग अल्तमश आला आणि असं सांगायला की माझ्या पाठीमधून चोर आल्यात हिला आल्या ते आलं तुला सांगायला राजा आहे आम्ही आज की कोण आहे राजा बेट इधर खाना खा बेट इसको बिर्याणी खिला. बिर्याणी तो मला लेग पीस पाहिजे. बरं याला लेग पीस आणलं असं कोण लागलं तुझ्या पाठी चंगेज खान. ती बिर्याणी ठेव हे बिर्याणी काय काढून येतात ना का आता काढते तू जाईल ना. कोण चंगेज खानला फोन लावला. कोण तर अल्तुनिया नावाचा माणूस मी पळून लावलो मी त्याला घ्याय नाही दरबार. अहो मी तुमचा सेवा आहे म्हणजे एवढी चंगेज खानची पावर येते लक्षात. चंगेज खान ठीक आहे. आता बघा रे रजिया सुलतान. रजिया सुलतान कुठे होती रे दिल्ली. रजिया सुलतान कुठे होती रे दिल्लीचा प्रदेश. कुठला दिल्लीचा प्रदेश. आता बघा इकडल्या साईडला पंजाब प्रांतात कोण होतं रे अरे पंजाब प्रांतात कोण होतं रे अरे अशी काय विचारतायचा कुणाचे युद्ध झालं तुम्हाला सांगितलं अल्तुनिया. कोण होता रे अल्तुनिया. इथं कोण होता रे अल्तुनिया. इथं कोण होता रे अल्तुनिया. आणि इथं कोण आहे रे रजिया सुलतान. आता 40 सरदार मधला कोण होता रे अल्तुनिया. कोण होता रे अल्तुनिया. आता मला एक सांगा रे इथं काय झालं पंजाब प्रांतात झालं बंड की म्हणजे रजिया सुलतान एक स्त्री आमची दिल्लीची सुलतान पद भूषवू शकत नाही. मग रजिया सुलतान मग आता एवढा विचार करायचा की महिला आहे पण विचार करायचा की बाबा जरा फौज वगैरे घ्यायला पाहिजे विचारायला पाहिजे आणि मग जाऊन पुन्हा युद्ध करायला पाहिजे. अल्तुनिया नाही धडाकेबाज. आणि इथं बघा रजिया सुलतान वर एक प्रेम करायचा त्याचं नाव काय होतं रे याकूब. त्याचं नाव काय होतं रे याकूबचं जीवापाड प्रेम होतं. तू नहीं मिली तो मैं शादी नहीं करूंगा सिर्फ तेरा ही चेहरा मुझे याद आता है. सकाळी जर तुमचं स्टेटस बघितलं की नाही तुमचं स्टेटस असं असत्यात समजते काय. तुझ्यात जर दम असेल तर आमच्या दारात येऊन भांडण कर मग तुला सांगतो. आणि ह्यो कुठं कामाला येऊ दे पुण्याला ह्याचा दिवसभर मोबाईल बंद ह्याला फोन कधी करायचा संध्याकाळी मग ह्यो म्हणणार दारात आल्या म्हणणार मी आता कामाविले आमच्या घरात काय ते सांगतील. ठीक आहे. कोणता रे याकूबचं जीवापाड प्रेम होतं. आता बघा रजिया सुलतानवर कुणावर हे केलं रे युद्ध अल्तुनियावर युद्ध झालं. पंजाब प्रांतांमध्ये अल्तुनियावर काय युद्ध झालं. त्या युद्धात रजिया सुलतान हारायला लागली. आता हारायला आल्यावर रजिया सुलताननं एक प्रस्ताव दिला मार लग्न करणार. मग आता अल्तुनिया म्हणला करणार. मग काय झालं रे त्यांचा विवाह झाला. काय झाला रे विवाह. अल्तुनियाने कुणाचा रजिया सुलतानचा काय झाला रे विवाह झाला. काय झाला रे विवाह. एवढा युद्धात प्रस्ताव दिला तर हो म्हणायचं आणि परीक्षात जर मागल्या साईडनं पोरगीन प्रस्ताव दिला विवाहाचा पेपर चुकून दाखवायची. काय तो प्रस्ताव तेवढ्यापुरता असतो पेपर उचतो का. पेपर जगात तुम्हाला कोण दादा म्हणणार नाही. दादा पेपर दाखवू अजिबात नाही. त्यामुळे युद्धात चूक कोण तुला दादा म्हणणार नाही. हे बघा आता बघा अल्तुनियाचा आणि रजिया सुलतानचा झाला विवाह. पण इथं माझा भाऊ याकूब उसके गम में रो रहा था. मी पास जाके बेटा और बोला चल छोड़ जाने दे गई तो. ठीक आहे. आता याकूब आता बघा रजिया सुलतान आणि अल्तुनिया लग्न विवाह करून पंजाब मार्गे येतील. कोणत्या हरियाणा मार्गे. कोणत्या हरियाणा मार्गे असं खाली खाली येतील. तिथे कैथल नावाचं गाव आहे. कोणतं कैथल नावाच्या गावात त्यांनी टाकू होतं कैथल. मग 40 सरदारांनी काय केलं माहितीये 40 सरदारांनी सांगितले की तिकडे एक वऱ्हाड आले
आणि कोण आहे सांगायला नव्हतं, रजिया सुलतान आहे किंवा कोण आहे त्यात सांगायला नव्हतं. आणि सांगितलं की तुम्ही लूट करा आणि त्याने मारून टाका. ज्यावेळी मारलं त्यासनी, त्यावेळी ज्यावेळी बघितलं अरे तो रजिया सुलतान आहे, भागो भागो भागो, एवढी खोप होता रजिया सुलतानचा. पण एकदम म्हणजे जर स्त्री नसती कधी तिच्यासारखं शासन कधी कोणी केलं नसतं. स्त्री होती ती, तरी पण तिनं कधी 3 वर्ष शासन केले आणि पूर्ण दिल्ली सल्तनत घाबरती तिला. म्हणजे एवढं म्हणजे रजिया सुलतानचं खॉप होता. येते लक्षात, रजिया सुलतान. आता रजिया सुलतान नंतर आला बहरम खान. कोण आला रे? बहरम खान. रजिया सुलतान नंतर कोण आला रे? बहरम खान. रजिया सुलतान पहिल्यांदा बघा रे कोण आला? ऐबक. ऐबक नंतर कोण आला रे? ऐबक नंतर कोण आला रे? आरामशाह. आरामशाह. आरामशाह नंतर कोण आला रे? अल्तमश. अल्तमश. अल्तमश नंतर तिची मुलगी कोण रे? रजिया सुलतान. रजिया सुलतान कोण आलाय रे आता? रजिया सुलतान बहरम खान. बहरम खान. बहरम खानचं कसं आहे माहितीये काय? घियासुद्दीन बलबन. घियासुद्दीन बलबन आणि ठीक आहे नासिरुद्दीन मोहम्मद. ह्या नासिरुद्दीन मोहम्मद त्यांनी 40 सरदार मधला एक टुटलं. कोण होते रे? नासिरुद्दीन मोहम्मद. हा 40 सरदार मधला होता. कोण? नासिरुद्दीन मोहम्मद. नासिरुद्दीन मोहम्मदनं काय केलं माहितीये काय? नासिरुद्दीन मोहम्मदनं घियासुद्दीन बलबन. कोण? घियासुद्दीन बलबन. तुम्हाला बघा इथं सांगतो मी. बहरम खान नंतर आलाय नासिरुद्दीन. नासिरुद्दीन. नासिरुद्दीन कोण आला रे? नासिरुद्दीन. आणि ह्यानंतर कोण आला रे? घियासुद्दीन. घियासुद्दीन बलबन. आपण त्याला काय म्हणतो रे? बलबन. बलबन काय म्हणतो रे? बलबन. त्याचं बलबनचं दुसरं नाव काय रे? हा बलबनचं दुसरं नाव काय? हा काय? अरे घियासुद्दीन बलबनचं दुसरं नाव काय तुम्हाला सांगितलं मी? दुसरं नाव काय रे? आडगी बिडगी झालाय जा. हा आडगी बिडगी झालाय सा. हा काय नाव होतं रे? उल्लू खान. घियासुद्दीनचं नाव काय रे? उल्लू खान. अरे तू पाणी कुठे वाळवंटात ना आलायस? 5 मिनिटाला पाणी पे. मी एकदाच पाणी प्यालोय. मला माहितीये की फिजिकल करतायचा. दंगा मन करा, लक्ष द्या. हे बघा रे, नासिरुद्दीन मोहम्मदचा सासरा कोण रे? बलबन. कोण रे? बलबन. आता ह्याचं ऐकाय पाहिजे सगळं. हेनं काय सांगितलं माहितीये? बहरम खानच्या दरबारात कट कारस्थान करायचे आणि हिला काढून टाकायचं पदावरून. कुणाच्या दरबारात? बहरम खानच्या. बर्मन खानच्या दरबारात काय रे? कट कारस्थान झालं आणि ह्याला काय झालं रे? काढून टाकलं. रजिया सुलतान कोणाचा ह्यो? ह्याला लय वेळ ठेवूच द्याय नाही. एक मला वाटते 6 महिने राखला आणि काढून टाकला. त्यानंतर नासिरुद्दीनला काय सांगितलं होते? तू आता राजा हो. तो आता कोण हो? सुलतान हो. आणि हो सुलतान झाला. सुलतान हो पण सगळं चालायचं कुणाच्या हातातनं? बलबन. कुणाच्या हातानं चालायचं? बलबन. ओ बोले वही सही. हे ते लक्षात. कुणाच्या सगळं चालायचं रे? बलबनचं. बाकी कुणाचं काय ऐकायचं नाही. ठीक आहे येते हे बघा ह्याच्याविषयी लक्षात ठेवा. नासिरुद्दीन मोहम्मदनं कधी आपल्या खजान्यातनं म्हणजे जेवढा हे आहे की खर्च तो सगळा स्वतः केलाय. म्हणजे ह्याच्यात तिजोरीतनं पैसे घ्याय नाही. तो स्वतःचा खर्च पण कसा करायचा? विनम काम करायचं. म्हणजे जे टोपी वगैरे तयार करणार त्यातून तुम्ही म्हणा आता टोपीतनं पैसे मिळतात काय? आता मला सांगा नरेंद्र मोदींनी जर रुमाल लिखला तो 100 रुपयाला 50 रुपये जाणार आहे? 1000-2000 रुपयाला जाणार ना? येते लक्षात. मला सांगा ह्यो काय करायचं रे? टोपी शिवायचा आणि त्यातनंच काय करायचं रे? आपला उदरनिर्वाह करायचा. बाकी खजान्यातनं पैसे घ्यायचा नाही. त्यानंतर कोणाला रे? बलबन. बलबन एकदम निष्कृष्ट सेवक होता. कुणाला वाटलं त्याला स्वतःला पण वाटलं होतं अरे मी राजा. अरे मी थांब कुचून बघतो. अरे होय खरंच झालोय. हे ते लक्षात. एवढं बलबन. आता बलबननं काय काय केलं माहितीये? बलबनला रजिया सुलतान एक पद दिलं, अमीर ए शिकार. कोणतरी? अमीर ए शिकार. अमीर ए शिकार. बलबननं एक म्हणजे लक्षात घ्या पाबूस सण साजरा केलाय. कोणता रे? सॉरी नवरोज. कोणता? नवरोज. कोणता सण साजरा केलाय? नवरोज. नवरोज सण चालू किती केला रे? घियासुद्दीन बलबन. नवरोज. त्यानंतर बघा रे पाबोस. कोणता रे? पाबोस. आणि त्यानंतर जिसदा. कोणता रे? जिसदा. हे सण साजरे केले. कुणी रे? बलबन. कुणी? बलबन. बलबनच्या काळात कनी चंगेज आक्रमणची लय आक्रमण व्हायची. चंगेज खानाची काय व्हायची रे? आक्रमण व्हायची. मग त्याचा एक मुलगा होता बागर खान. कोणता रे? बागर खान. बागर खान. बागर खान. बागर खानला त्यानं दक्षिण मोहिमेसाठी पाठवलं. कोणत्या रे? दक्षिण. आणि काय केलं? आपल्या मोहम्मदला त्याचा एक आवडता पुत्र होता. पहिला होता बागर खान आणि दुसरा आवडता पुत्र होता मोहम्मद. मोहम्मदला त्यांनी उत्तर भारतात पाठवलं. कुठे पाठवलं? उत्तर भारतात. चंगेज खानचं आक्रमण झालं आणि मोहम्मदचा झाला मृत्यू.
एवढं सगण्यात गेला बलबन. मला वाटतं तो मेल्यानंतर एका वर्षातच हिचा पण मृत्यू झालाय. कुणाचा रे? बलबनचा. येते लक्षात. त्याने रक्त आणि लोहची नीती ही केली. कोणती रे नीती? रक्त आणि लोह. बलबन कोणती? रक्त आणि लोह. रक्त आणि लोह म्हणजे काय रे? तुझ्याकडे रगात आहे, माझ्याकडे लोखंड आहे, म्हणजे माझ्याकडे तलवार आहे. बघितलंच की सुट्टी नाही. म्हणजे असा विचार करायचा. समजते का? तुझ्या रक्त आहे, माझ्याकडे तलवार आहे. रक्त आणि लोहची नीती कोणी चालू केली रे? गियासुद्दीन बलबन. पण लक्षात घ्या, मंगोला ज्या मंगल टोळी होते चीन मधल्या मंगल, त्यांच्या विरोधात रक्त आणि लोहची नीती कोणी चालू केली? जियाउद्दीन खिलजी. कोणी? जिलाउद्दीन खिलजी. जिलाउद्दीन खिलजी. आणि भारतात रक्त आणि लोहची नीती कोणी चालू केली? बलबन. बोर झाले, पुढे जाऊया. ठीक आहे. आता बघा रे, ह्यानंतर कोण आलं रे? खिलजी वंश. कोणाचा आला रे? खिलजी. खिलजी वंशाचा संस्थापक कोण रे? बहलोल खिलजी. कोण रे? बहलोल नाव रे? जलाउद्दीन खिलजी घराणं आलं. कोणता आलं रे? खिलजी. अरे कळालं की जलाउद्दीन खिलजी. जलाउद्दीन खिलजी. अरे तुम्ही बोलताय सकाळी आपापसात. जलाउद्दीन खिलजी. कोण आला रे? जलाउद्दीन. किसने? जलाउद्दीन खिलजीचं नाव काय सांग मला. जलाउद्दीन खिलजीचं नाव मला सांगायचं आहे. मालिक फिरोज. मालिक फिरोज. जलाउद्दीन खिलजीचं किसने नाव काय रे? मालिक फिरोज. जलाउद्दीन खिलजीचं नाव काय रे? हा हे जे बघ, याने एवढंच लक्षात ठेव की बाबा खिलजी वंशाची स्थापना केली. ह्याच्या काळात मंगोलाच्या धाडी लय व्हायला लागल्या. मंगोलांच्या धाडी व्हायला लागल्या म्हणून काय केलं? मंगोलाचा जो वारसदार होता लघु खान नाव होतं. काय होतं रे? लघु खान. ह्याच्यावर लग्न करायचं आपल्या पुरगीला हे केलं. पुरगीला सांगितलं की ह्याच्याबरोबर लग्न कर, म्हणजे आपलं काय मंगोलच्या टोळ्या आपल्याबरोबर धाडी करणार नाही. पण हे शक्य झालं नाही. ह्याचं लग्न काय झालं नाही. पण ह्याचा पुतण्या आणि जावाईक होता. जलाउद्दीन खिलजीचा पुतण्या आणि जावाईक होता. त्याचं नाव काय होतं रे? अल्लाउद्दीन खिलजी. काय? अल्लाउद्दीन खिलजी. हा वयाच्या 17व्या वर्षी याने स्थापना केली. वयाच्या 17व्या वर्षी. याच्या लक्षात. त्यानंतर कोण आला रे? अल्लाउद्दीन खिलजी. कोण आला रे? अल्लाउद्दीन खिलजी. ह्याचं पहिलं नाव काय रे? अली. पुरी नो काय बोलायला एकमेकीबरोबर? काय राहिले काय? मग तुला माहितीये रात्री आमच्या इथे कोणी भांडी घासताना कोणी ती बाई आली आणि मामाई असं. काय गरज आहे? बोला इथलं. हे लक्षात. आम्ही पण हसतो जरा, सांगा. ठीक आहे. हे बघा कोण आला रे? अल्लाउद्दीन खिलजी. अल्लाउद्दीन खिलजीचं पहिलं नाव काय रे? अली. अली. हे बघा हे तर कोणी पहिल्यांदा कृषी काय करायचं माहिती आहे? ज्याने वतन देणार की नाही जमिनी मापायचा. काय करायचं रे? जमिनी मापायचा. जमिनी मापायच्या आणि जमिनी मापाय पहिल्यांदा चालू कोणी केली रे? अल्लाउद्दीन खिलजी. पहिलं नाव काय रे? अली. त्यानं कधी 3 पद निर्माण केली. पहिलं म्हणजे कोणतं रे? बरीद. बरीद न बरीद बरीद. अरे बिरीद काय म्हणे? बरीद. कोणतं रे? बरीद. दुसरं म्हणजे शयनाय मंडी. कोणतं रे? शयनाय मंडी. शयनाय मंडी हे कृषी पद होतं. मंडी. आणि तिसरं म्हणजे दिवाण ए रियासत. दिवाण ए रियासत. ही पदाची निर्मिती केली. कुणी? अल्लाउद्दीन खिलजी. आता मी तुम्हाला सांगतो अल्लाउद्दीन खिलजीनं पहिल्यांदा म्हणजे गणी तुम्हाला लक्षात घ्या. अल्लाउद्दीन खिलजीला गणी राणी पद्मावती. पद्मावतीला बघायचं होतं. एकदा तर काय बघायचं तू म्हणून कुठं आला रे? राजस्थानमध्ये मेवाड नावाचा प्रदेश होता. कुठे रे? राजस्थानमध्ये मेवाड नावाचा प्रदेश. कोणता रे? मेवाड राज्य. मेवाडची राजधानी चित्तोड. कोणती रे? चित्तोड. त्यावेळी राजा कोण होता मध्ये? रतन सिंग. राजा रतन सिंग. त्यावेळी आक्रमण केलं की बाबा राणी पद्मावतीला एकदा राणी पद्मावतीला बघण्यासाठी त्यानं प्रस्ताव ठेवलेलं. ठीक आहे मी पूर्ण हे करतो, इथनं निघून जातो. असं लई नाना तर राणी पद्मावती सांगितलं की मी पूर्ण जर मला बघायचं असलं तर एक पुढं एक म्हणजे पाण्याचा हे ठेवणार बिंब आणि त्यात माझी प्रतिमा बघ. अल्लाउद्दीन खिलजी लई चिडलेला. अल्लाउद्दीन खिलजी काय केलं रे? आक्रमण केलं आणि राजा रतन सिंगाला इथं मारलं. राजा रतन सिंग लय बहादुरीने लढलेलं. शेवट पद्धतीने आपला चित्तोड किल्ला वाचवायचा पूर्णपणे प्रयत्न केला. मग राणी पद्मावतीने काय केलं माहितीये काय? शेवट एका दुसऱ्या पुरुषाच्या हाती लागण्याविषयी काय केलं इथं? जोहर. काय केलाय रे? जोहर केलाय. राणी पद्मावतीने काय केलाय रे? जोहर केलाय. आणि ह्या सगळ्याची कहाणी रतन सिंगांच्या पत्नी नाव काय रे? राणी पद्मावती. पद्मावती. ही सगळी माहिती आपल्याला
जियासी, मोहम्मद जियासी यांची कादंबरी आहे पद्म मावत. मोहम्मद जियासी यांची कादंबरी आहे पद्म मावत. पद्म मावत या कादंबरीत आपल्याला हे सगळं वाचायला मिळालं की बाबा जोहर. आता माहिती आहे ना जोहर म्हणजे काय रे, एका म्हणजे जर अगदी उडी घ्यायची 16,000 स्त्रियांच्या बरोबर 16,000 स्त्रियांच्या सोबत काय घेतलेलं इथं जोहर घेतलेला. काय घेतलेला जोहर. इथं कुणाची काय शंका, मलिक जयासी, मोहम्मद मलिक जयासी यांची कोणती कादंबरी आहे रे, पद्म मावत. इथपर्यंत कुणाची काय शंका आहे काय मला सांगा रे. येते हे बघा रे, अल्लाउद्दीन खिलजीकर खडस सैन्य होतं 3,75,00,000. खडस सैन्य म्हणजे काय, दिवस रात्र ते सैन्य म्हणजे एवढ्या माणसांचं जीवन. तुम्हाला माहितीये काय 50 तुमच्या घरात जर 8 माणसं आली नाही तर तुम्ही इकडे तिकडे जेवण आता काय करू, आता काय आणू. माहितीये कवा तर लग्नात बघा भावाचं किंवा बहिणीचं लगीन ते तुम्हाला कळेल पत्रावळी आणजारे, अरे पेले सपले आणजारे, अरे ते हे सपले बघ, आता ते गॅस टाकी सपले बघ. बघितलं ना 50 माणसाला असं फिरायला लागते. इथं तर किती 3.75 लाख जणांचं दररोज सकाळ संध्याकाळचं जेवण बनायचं. येते लक्षात. तुमचं कसं आहे माहितीये का, तुम्ही तिकडं कोणतं आले सगळी वा काय रे पत्या काय बघायलास, त्याला का बघायला जा त्याच्या हिशोबात जा. लक्ष इकडे द्या रे, सांगालोय काय बघायलायचं काय. कोण आलं का नाही, सलमान खान आलाय. हा मी नकोय तुम्हाला, मी जाऊ गोवा करून. ठीक आहे बघा रे, कोण आलं रे, अल्लाउद्दीन खिलजी. बघा अल्लाउद्दीन खिलजीनं घोड्यासाठी डांगणी पद्धत चालू केली. घोड्यासाठी कोणती रे, डागणी. घोड्यासाठी डागणी पद्धत पहिल्यांदा चालू केली अल्लाउद्दीन खिलजी. आणि सैनिकासाठी चेहरा पद्धत चालू केली. कोणता रे, चेहरा. हे अल्लाउद्दीन खिलजीच्या दरबारात कोण होतं रे, अमीर खुसरो होतो. कोण होतं रे, अमीर खुसरो. अमीर खुसरो. अमीर खुसरो ह्याला आपण भारताचा काय म्हणतो रे, पोपट. भारताचा पोपट अल्लाउद्दीन खिलजी. अल्लाउद्दीन खिलजी समजले. अल्लाउद्दीन खिलजी दारूवर बंदी घातलेली. कशावर घातलेली रे, दारूवर बंदी. अल्लाउद्दीन खिलजी कशावर घातलेली बंदी रे, दारूवर. समजते. ह्यानंतर कोण आला रे, कुतुबुद्दीन मुबारक. ह्यानंतर कोण आला रे, कुतुबुद्दीन मुबारक. ह्यानंतर कोण आला रे, कुतुबुद्दीन मुबारक. कुतुबुद्दीन हिने एक चांगलं काम केले. मुबारक हिने एक चांगलं काम काय केले माहिती आहे काय, अल्लाउद्दीन खिलजींची दारूबंदी घातली ती पहिल्यांदा काढली. आणि पहिल्यांदा दारूबंदी काढली पहिल्यांदा आपण फुल जनता खुश. लय मस्त तरीका होता. ठीक आहे, हे एवढं काय लक्षात ठेवण्याजोगं नाही. कोण रे, कुतुबुद्दीन मुबारक. ठीक आहे, चैनीचं जीवन जगला एवढं काय याच्याविषयी लक्षात खान नाही येते. त्यानंतर आला नासिरुद्दीन खुसरो खान. नासिरुद्दीन खुसरो खान. नासिरुद्दीन खुसरो खान कोण आला रे, नासिरुद्दीन खुसरो. हे न दारूली बंदी काढली. संध्याकाळी एका रात्री दोघ जण बसलीत, एकमेकाला सगळी चर्चा सांगितली. हेनं ह्याला सांगितलं, त्यानं त्याला मारलं. हेनं सांगितलं ह्याला, ह्या राज्यात लय पैसे नुसतं गावात तेवढं छापायचं होय काय सरदार. ठीक आहे चाकू काढला, ह्याला मारून टाकलं. आणि राजा कोण झाला रे, नसिरुद्दीन खुसरो खान. हा मूळचा हिंदू होता, पण ह्यानं काय केलं रे, धर्म बदलून काय केलं रे, मुस्लिम. धर्म बदलून मुस्लिम. ठीक आहे, इथे याचा पराभव झाला. आणि त्यानंतर आला, आता आलं तुघलक घराणं. कोणतं आलं रे, तुघलक. तुघलक घराण्याचा संस्थापक घियासुद्दीन तुघलक. तुघलक घराण्याचा संस्थापक घियासुद्दीन तुघलक. आता कोणतं घराणं आले रे, तुघलक. जो नसिरुद्दीन शेवटचा होता त्याला गणित तुघलक घराण्यानं मारलं, म्हणजे घियासुद्दीन तुघलक. कोण आला रे, घियासुद्दीन तुघलक. घियासुद्दीन तुघलक. हिनं काय केलं माहिती आहे काय, नसिरुद्दीनला मारलं. हिनं त्यांनी तुघलकाबाद शहराची स्थापना केली. कोणतं रे, तुघलकाबाद. कोणत्या घराण्याची हे कोणत्या शहराची स्थापना केली रे, तुघलक. श्रीनगरची स्थापना कोणी केली रे, श्रीनगर. हा, सम्राट अशोक. ठीक आहे, समजते येते ना लक्षात. घियासुद्दीन तुघलकचं गाजी मलिक नाव होतं. काय होतं रे, गाजी मलिक. घियासुद्दीन तुघलकचं नाव काय होतं रे, गाजी मलिक. एक तुम्हाला सांगतो, घियासुद्दीन तुघलक शोकनी सरहद्द प्रांताचा सरसेनापती होता. सरहद कुणाच्या काळात अल्लाउद्दीन खिलजीचा कोण होता रे, सरहद प्रांताचा होता. ह्यानं काय केलं, नंतर सगळा प्रांतच आपल्या हातात घेतला आणि कोणत्या घरानं स्थापन केलं, तुघलक घराणं. या तुघलक घरानंतर एवढं लक्षात आलं, तुघलकाबाद. त्यानंतर कोण आलंय रे, मोहम्मद तुघलक.
भावाला काहीतरी समजू नकोसा. 23 भाषा आहे काय? किती? 23. किती भाषा आहे ती? 23. म्हणून याला आपण काय म्हणतो रे? वेडा मुहम्मद. वेडा मुहम्मद 23 भाषेचा जाणकार आणि वेडा. काय माहितीये काय? असं कायदे केल्यात तुम्ही विचार करू शकत नाही सा. राजघराणं त्यांनी बुडावतं. घराणं काय? घराण्याला पाहिजे तो पैसे. मग काय केलं माहितीये काय? आम्ही कधी नदीच्या पाण्यावर टॅक्स लावला. नदीच्या पाण्यावर काय लावला रे? टॅक्स. आणि कधी लावला माहितीये काय? ज्यावेळी नदीला पाणीच नव्हतं. अगोदर शेती विना त्यात नदीला नाही पाणी, त्यात भावान लावलाय टॅक्स. जनता त्यानंतर आणि काय काम केलं माहितीये ना? म्हणला की माझं नाव राहावं म्हणून मी एक सिक्का तयार करणार. सिक्का काय करणार? सिक्का. आणि सिक्क्यावर कोणतं चिन्ह? किरकोळ असलं तर फुलाबिलाचं. आणि काय केलं? चांदीच्या शिक्क्याला जेवढं महत्व, सोन्याच्या शिक्क्याला तेवढंच तांब्याच्या आणि पितळेच्या शिक्क्याला महत्व. सांगितलं गौंडी पेटवली की बाबा सोन्याचं शिक्क जर 10 रुपयाचं असेल तर चांदीच्या ह्याला पितळेच्या शिक्क्याला पण 10 रुपयाचं महत्व, तांब्याच्या शिक्क्याला पण 10 रुपये महत्व. माणसाने काय केलं माहितीये काय? पूर्ण एका संध्याकाळी घरातली वरली माळ्यावर चढलीत, पितळेची तांब्याची भांडी सगळी काढलीत आणि एकाकडे सगळ्यांनी शिक्क तयार केलं आणि ते शिक्क दिलं आणि चांदीचं आणि सोन्याचं शिक्क घेतलं. सरकारीचं पडक बुडालं. ह्याला आता काय समजना. इकडे तिकडे फिरायला लागलं. मग याच्या डोक्यात काय आलं माहितीये? आणि तिकडनं काय वाटलं? चंगेज खानच्या धाडी लई घालत्या वरल्या साईडनं. मग आता याला काय वाटलं? आता बघा रे, इथं बघा, इथं उतारू. ठीक आहे, हे बघा इथं उतारू कुठे? दिल्ली. आणि इथं आहे देवगिरी. काय रे? देवगिरी. देवगिरी म्हणजे दौलताबाद. काय रे? दौलताबाद. आता म्हटलं की मला इथे दिल्लीत राहायचं नाही, मला आता कुठं जायचंय? दौलत. याला काय वाटत माहितीये काय? तर दौलताबाद मध्ये गेलो तर वरल्या साईडने जे चंगेज खानच्या लढाई होल्या त्या थांबतील आणि खाली जाऊया आणि पूर्ण भारताचं नियंत्रण आपल्याला लावता येईल. हे जा असं मत. पण झालं काय माहितीये काय? त्याला याला ती झोप कुणावानी? आमच्या बॉब्यावानी. बॉब्याला जशी झोप आल्या. बॉब्या आता पडतोय काय? मग पडतोय. मी तर मगाने वाट बघावली कधी एकदा पडतंय. पडण्यात झाले. पडायला आले तो तरी खंड. हे हाय बिल्डर. ठीक आहे, हे बघा आता दौलताबाद देवगिरी. सकाळच्या पारी पण तुम्हाला झोप येते. म्हणजे जर कारण काय माहिती आहे? तुम्ही संध्याकाळचं जागरण करताय आणि जागरण करतायचा म्हणजे अभ्यास करत नाहीसा. मेसेज संध्याकाळचं चालू असते. संध्याकाळचं तुमचं सगळं पूर्ण ज्यावेळी जग झोपते त्यावेळी आम्ही जागा असतो. येते लक्षात येईल? वाईट काम असते. आपल्या नादाला लागायचं नाही. आम्ही संध्याकाळचे. ठीक आहे, आता बघा रे इथं काय? देवगिरी. इथं कोण येणार होता? मोहम्मद तुगलक. सगळीकडे गौंडी पिटवली की आबा सगळ्यांनी जायचं कुठे? दौलताबादला. सगळी म्हणाली प्रजा आमच्या इथं म्हातारी माणसं आहेत, आपण त्यासनी मारून टाकलं. आता चला, आता मला सांगा रे, इथं सातपुडा आहे पर्वतरांग, इथं विंद आहे. ठीक आहे, मला याय कसं लागणार? असं राजस्थान मार्गे भर उन्हात मे महिन्याच्या काळात 1 महिना चालत 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 देवगिरी घेऊन आलाय. त्यासनी पाणी नाही, अन्न नाही. मागं वळून बघतोय प्रजा कुठं आहे? अहो प्रजा गेली की. कुठं? वर. अहो मारून टाकला जातो तुम्ही एवढ्या उन्हात जगाल्या. मग चला परत. इथं जरासं थांबला आणि इथनं परत. उरलेली प्रजा जाऊन विचारते कुठे आहे प्रजा? ती पण वारली. अहो तुम्ही मारून टाकलाच एवढ्या उन्हात, परत घेऊन आलायसा. म्हणजे एवढा वेडा मोहम्मद होता. येते लक्षात? त्याने काय केलं रे? देवगिरीला आपली काय केली रे? राजधानी नेली. त्याच्यात एक मोरोस्कोचा प्रवासी आलता. बतुता नावाचा. कोणता प्रवासी रे? मोरोस्को. मोरोस्कोचा प्रवासी आलता. बतुता नावाचा प्रवासी आलता. त्याने रेहला नावाचा ग्रंथ लिहिलाय. कोणता रे? रेहला. ह्याच्या काळात कोणता ग्रंथ लिहिलाय रे? रेहला. यातनं आपल्याला सगळी माहिती मिळाली. कोणता ग्रंथ लिहिलाय रे? रेहला. समजलंय? कोण होता रे? मोहम्मद बिन तुगलक. मोहम्मद बिन तुगलक नंतर कोण आलाय रे? कोण आलाय? फिरोज शाह तुगलक. फिरोज शाह तुघलक. हे न बघा रे, हे न तर ब्राह्मणांच्यावर कर लावलाय. कोणता रे? ब्राह्मणांच्यावर कर लावलाय. कोणता रे? जजिया. ब्राह्मणांच्यावर कर कोणी लावला रे? फिरोज शाह तुगलक. पण लक्षात घ्या, ह्यानं 22 प्रकारचं कर बंद केलं. ह्याने 4 लावल्यात. जजिया, जकात आणि
खर असा काय तर उत्तर वर्तन असं 4 प्रकारचे काय लावल्यात रे कर लावल्यात आणि बाकी सगळे 20 प्रकारचे कर रद्द केल्यात. कुणी रे फिरोजशाह तुगलक. हिने ब्राह्मणांच्यावर पण कर लावलाय पण हिने 300 पेक्षा जास्त शहरं वसवल्यात. किती? 300 पेक्षा जास्त शहरे, 50 पेक्षा जास्त कालवे, 50 पेक्षा जास्त धरणं कुणी वसवल्यात रे फिरोजशाह तुगलक. हिने जास्त नागरिकांना भर केलाय. म्हणजे की बाबा काय योग्य आहे काय अयोग्य आहे कुठं काय वसवायचं ह्याचं सगळं नियोजन कोण लावले रे फिरोजशाह तुगलक. हिने कोणतं शहर वसवले? जौनपूर वसवले. कोणतं रे? जौनपूर आहे, फिरोजा आहे, हिस्सार आहे. ठीक आहे, एवढे यानं काय केले रे बदललाय. समजते? आले लक्षात? इथे तुमचा तुगलक वंश संपतोय. कोणता? तुगलक. पण लक्षात घ्या मोहम्मद बिन तुगलकच्या ज्यावेळी ते देवगिरीला गेलता ना, देवगिरीला तिथे जाताना एक राज्य होतं. कोणतं राज्य रे? विजयनगर. विजयनगर. कोणतं रे? विजयनगर. छोटस राज्य होतं आणि तिथे 2 भाऊ होतं, हरिहर आणि बुक्का. हरिहर आणि बुक्का. त्या हरिहर आणि बुक्काला काय केले माहितीये काय? घेऊन आलाय कुठे माहिती? दिल्लीला. आणि सांगितलंय मी येताना त्यांनी लढाई करून एक राज्य घेऊन आलाय आणि राज्य विजयनगर एवढंच लय मोठं सांगितलं काय मोहम्मद बिन तुगलकनं की हरिहर आणि बुक्का आलं. मग हरिहर आणि बुक्काला माहिती होतो की हे याला जरा गंडवाय लागते. मग तिकडं हरिहराला आणि काय म्हणलं ते की सुल्तान जी हम हमें आप हमें आज्ञा दे, हम ये जो आपका दिल्ली सल्तनत ना हे बहुत बड़ा कर देंगे. काय करणार? लय मोठं करता. हे जे खाली आमचं जे विजयनगर आहे ना साम्राज्य, हे आम्ही साम्राज्य दिल्ली सल्तनत मध्ये मिळवता आणि जेवढं खजाना आहे की नाही ते तुम्हाला देता. हे लगेच बुक्का मोहम्मद की जय, मोहम्मद बिन तुगलक की जय. लगेच हरागलं मोहम्मद बिन. शिक्का म्हणले राजदरबारी शिक्का काय त्यांच्याने शिक्का कशी आहेत बघा ही चांगली. आधी 2 मिनिटं तो तर मोहम्मद तुगलक की जय बरोबर लावाल ती. ठीक आहे. मग आता बघा रे मोहम्मद बिन तुगलक म्हणला की शिक्का तर म्हणला की तुम्ही विजयनगर साम्राज्य आता तयार करा, जावा म्हणला विजयनगर साम्राज्य तयार करा. मग गेल्यात काय पुढं तर म्हणल्यात आणि परत मागं वळ्यात की काय तर पैसे बिशे सैन्य वगैरे नको, काय तिथं जाऊन काय फुगडी खेळा काय तर द्या. मग तिकडे बुक्का मोहम्मद बिन तुगलक की जय, मोहम्मद बिन तुगलक की जय. द्या पैसे द्यायचे. पैसे बिशे सैन्य बिन्य घेतले आणि कुठे आल्यामध्ये विजयनगरला आल्या आणि विजयनगरला आल्यात आणि दिल्ली सल्तनत पासून वेगळे नवीन राज्य तयार केले विजयनगर. ठीक आहे. कोणतं रे? विजयनगर. विजयनगरची स्थापना 1400 किती रे? विजयनगरची स्थापना 1336. 1300 आहे ना? 1336. विजयनगरची स्थापना 1336. पहिलं कोणतं झालं रे? विजयनगर. विजयनगरची स्थापना 1336. संस्थापक हरिहर आणि बुक्का. विजयनगरची स्थापना कितीची आहे रे? सांगा. विजयनगरची स्थापना 1336 कोणी केली? हरिहर आणि बुक्का. त्यांच्यात एक राजा होता त्याचं नाव होतं कृष्णदेवराय. कोण रे? कृष्णदेवराय. कृष्णदेवरायच्या काळात अमात्य माल्यदा कोण राजा होता? हरिहर बुक्का झाल्यावर कोण आलता? पहिल्यांदा हरिहर झाला, त्यानंतर बुक्का झाला, त्यानंतर कृष्णदेवराय. ह्याच्या काळात जे चिनी प्रवासी पण आलता युंग सुन आलता ना, युंग सुन. त्यानंतर कृष्णदेवरायनं एक ग्रंथ लिहिला अमात्य माल्यदा. हा ग्रंथ लिहिला. हा राजनीती ग्रंथ होता. कोणता रे? राजनीती. कृष्णदेवरायनं 1000 मंदिरं, 1000 विठ्ठल मंदिरं, 1000 राम मंदिरं मांडल्यात. कोणी रे? कृष्णदेवराय. लक्षात राहील कृष्णदेवराय. त्यानंतर 1347 ला एक राज्य परत निर्माण झालं. त्या राज्याचं नाव होतं बहमनी. विजयनगरची राजधानी कोणती रे? हम्पी. कोणती? हम्पी. यांची भाषा कोणती होती रे? तमिळ. कोणती होती रे? तमिळ. आणि 1336 ला दुसरं राज्य निर्माण झालं त्याचं नाव काय रे? बहमनी. कोणतं? बहमनी. बहमनीचा संस्थापक हसन गंगू नावाचा एक ज्योतिषी होता. किती वाजल्यात? अरे 1347 बरोबर आहे, 27 नाही आहे. कुठेच वाचलंस? मी 1347 दिले. 1336 आणि 1347 काय चुकलंय.
ठीक आहे. हा ही काय लेखा सांगा रे किती वाजलं? 10:20. ठीक आहे. आपण जे उरलेलं लेक्चर आहे की नाही ते उद्या करूया. तर इथपर्यंत कोणाला समजले सगळ्यांनी? ओके ठीक आहे.